हॅलो. हॅलो, नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 त्या अनुषंगाने आपण चालू घडामोडी संदर्भाने एकंदरीतच सब्जेक्टने आहे GS1, GS2, GS3, GS4 हे जे काही सब्जेक्ट आहे, तर त्या सब्जेक्टमध्ये जे चालू घडामोडी संदर्भाने जो प्रश्न विचारला जातो, तर ते प्रश्न आपल्याला टॅकल करता यावा यासाठी आपण एक क्विक रिव्हिजन सिरीज घेऊन आलेलो आहोत, ज्याच्यामध्ये आज आपण GS2 च्या संदर्भाने जानेवारी 2024 ते जून 2024 पर्यंत जे काही 6माही परिक्रमा आहे, तर त्याच्यातून काही डेटा आपण घेतलेला आहे आणि ते आपण या ठिकाणी रिवाइज करणार आहोत. त्याच्यानंतर दुसऱ्या पार्टमध्ये आपण जुलै ते फेब्रुवारी 2025 पर्यंतचे डेटा आपण घेणार आहोत. सो अशा 2 पार्टमध्ये आपण GS2 चे जे काही चालू घडामोडी आहेत ते कम्प्लीट करणार आहोत. ओके, सो थेट आपण आपल्या लेक्चरला सुरू करूयात. कुठलाही अतिरिक्त वेळ वाया जाईल अशा पद्धतीने आपण फापट पसारा घेणार नाही. ओके, सो थेट आपण आपल्या लेक्चरला सुरू करूयात. या ठिकाणी बेसिक देखील काही दिलेले आहे, ज्याच्यामध्ये इलेक्शन संदर्भाने असतील किंवा इतर ज्या काही गोष्टी आपल्या पॉलिटी संदर्भाने आपण बेसिक अभ्यास करतो, तर त्याच्या देखील या ठिकाणी कुठेतरी म्हणजे कुठेतरी ते आपण समावेश केलेला आहे. ओके, सो थेट आपण सुरू करूयात. आता आपला जो काही पूर्ण लेक्चर आहे ते जानेवारी 2024 ते मार्च 2025 पर्यंतचे असणार आहे. सो 2 पार्टमध्ये आपण हे डिस्कस करणार आहोत. या पार्टमध्ये आपण जानेवारी 2024 ते जून 2024 पर्यंतचे जे काही डेटा आहे तर ते घेणार आहोत आणि बेस्ट याच्यासाठी बेस्ट कुठला असणार आहे, तर पृथ्वी अकॅडमीची परिक्रमा मासिक. ओके, किंवा 6माही परिक्रमा या ठिकाणी आपण घेतलेला आहे. पहिला आहे जी रोहिणी आयोग, जी स्थापन करण्यात आलेला होता. तर ओबीसी जातींच्या उपवर्गीकरणासंदर्भाने जी रोहिणी आयोग स्थापन करण्यात आलेलं होतं 2 ऑक्टोबर 2017ला. ही एक 4 सदस्यीय आयोग होती आणि न्यायमूर्ती जी रोहिणी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आलेली होती. तर त्यांनी आपला अहवाल 31 जुलै 2024ला सादर केलेला आहे. लक्षात ठेवायचे 31 जुलै 2023ला जी रोहिणी आयोग जे ओबीसी जातींच्या उपवर्गीकरणासंदर्भात होतं, तर त्यांनी अहवाल सादर केलेला. त्यानंतर आहे विशेष राज्य दर्जा मिळवण्यासाठी काही राज्यांनी मागणी केलेली आहे. ओके, सो विशेष राज्य दर्जा मिळावा यासाठी मागणी केलेली आहे, ज्याच्यामध्ये बिहार व आंध्र प्रदेश या राज्यांनी मागणी केलेली होती. आता विशेष राज्याबद्दल आपल्याला बेसिक माहिती असणे गरजेचं आहे, यावरच आयोग प्रश्न विचारत असतो. संविधानात विशेष दर्जा, विशेष राज्य दर्जा व विशेष दर्जासाठी कुठलीही आपल्याला दिसून येत नाही. 1969 साली 5व्या वित्त आयोगाने, म्हणजे 5व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते, तर लक्षात ठेवायचं महावीर त्यागी. तर या 5व्या वित्त आयोगाने या 5व्या वित्त आयोगाच्या शिफारशींवर सुरुवातीला जम्मू काश्मीर, आसाम, नागालँड या राज्यांना विशेष राज्याचा दर्जा किंवा विशेष दर्जा देण्यात आला. विशेष दर्जा मिळवण्यासाठी जे काही निकष आहेत ते गाडगीळ फॉर्म्युल्यानुसार किंवा गाडगीळ सूत्रानुसार वापरले जातो, ज्याच्यामध्ये धनंजयराव गाडगीळ यांनी जी काही प्रदेशाचा मागासलेपणा असेल किंवा त्या प्रदेशामध्ये असणाऱ्या लोकांची संस्कृती वगैरेचा विचार करून एखाद्या राज्याला विशेष दर्जा द्यावा का नाही त्या संदर्भात जे काही शिफारस केलेली आहे, तर त्यानुसार विशेष दर्जा मिळण्यासाठी हे निकष वापरले जातात. सो ते लक्षात ठेवायचं. 14व्या वित्त आयोगाने, ज्याचे अध्यक्ष होते YV रेड्डी, यांनी यापुढे कोणत्याही राज्याला विशेष दर्जा देऊ नये अशी शिफारस केलेली होती. ओके, सो लक्षात ठेवायचे की 5व्या वित्त आयोगाने या विशेष राज्य दर्जा देण्याची शिफारस केली, मात्र 14व्या वित्त आयोगाने अशी यापुढे कोणत्याही राज्याला विशेष दर्जा देऊ नये अशी शिफारस केली. त्यानंतरच आहे SIR3ला RTI ऍक्ट मधून सूट देण्यात आलेली आहे. सो जी काही आपण RTI ऍक्ट अभ्यासात असतो 2005चा, तर त्यामधील सेक्शन 24 मध्ये जे काही जे दुसऱ्या अनुसूचीमध्ये आहे, तर त्यामध्ये जवळपास 27 प्रकारच्या गुप्त संघटना आहेत, ज्याचा विषयी आपण RTI अंतर्गत अर्ज दाखल करू शकत नाही किंवा त्यातून माहिती काढू शकत नाही. ओके, एक्सेप्ट इन सर्टेन केसेस. सो त्या ठिकाणी या SIR3ला समावेश करण्यात आलेला आहे. सो SIR3चा समावेश केला गेलेला आहे, म्हणजे RTI कायद्यातून याला काय मिळाले, सूट मिळाली आहे. सो सेक्शन 24 लक्षात ठेवायचं RTIचा. आणि दुसऱ्या अनुसूचीमध्ये जवळपास 27 गुप्त संघटना व गुप्त संस्था व संघटनांचा या ठिकाणी समावेश होतो. त्यानंतर आहे CEC, म्हणजेच चीफ इलेक्शन कमिशनर आणि इतर इलेक्शन कमिशनर यांचा नियुक्ती, सेवा सरती व कार्यकाळ यांच्यामध्ये काही बदल करण्यात आले. त्यासाठी ऍक्ट 2023 मध्ये पारित करण्यात आला. हा ऍक्ट 1991च्या ऍक्टच्या जागी पारित करण्यात आलेला आहे. यामध्ये इलेक्शन कमिशनच्या आयुक्ताच्या बाबतीत काही चेंजेस करण्यात आलेले आहे. ओके, आता निवड समिती
ज्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये निवड समिती, ज्याच्यामध्ये PM असतील, कॅबिनेट मंत्री असेल एक, आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते असतील. सो याआधी जे काही निवड समिती होती तर त्यामध्ये CGIचा समावेश होता. मात्र या नवीन ऍक्टनुसार CGI यांना वगळण्यात आलेला आहे आणि त्या जागी कॅबिनेट मंत्री आणि समजा हे तीनही किंवा जी काही निवड समिती आहे ती निवड समिती अपूर्ण आहे या कारणास्तव जी काही चीफ इलेक्शन कमिशनर आहे किंवा इतर इलेक्शन कमिशनर आहे त्यांची नियुक्ती टाळला जाऊ शकत नाही. म्हणजे एक जरी सदस्य असला, म्हणजे पंतप्रधानाला वाटलं की विरोधी पक्ष नाही आहे, कॅबिनेट मंत्री देखील नाही आहे, तर ते स्वतः एखाद्या व्यक्तीची चीफ इलेक्शन कमिशनर किंवा इतर इलेक्शन कमिशनर म्हणून नियुक्त करू शकतात किंवा निवड करू शकतात. ओके, नियुक्त करण्याचा राष्ट्रपतींना अधिकार आहे, मात्र निवड समिती त्या संदर्भाने शिफारशी राष्ट्रपतींकडे करतो. सो पंतप्रधान एकटे देखील त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीची शिफारस करू शकतात. जागा रिक्त असतानाही निवड समितीच्या शिफारशी वैध असेल. ओके, हेच आपण या ठिकाणी बोललेलो आहोत. आणि यासाठी आपल्या या ऍक्टमध्ये सेक्शन 7चा समावेश करण्यात आला. पगार सेवा लक्षात ठेवायचं. चीफ इलेक्शन कमिशनर आणि इतर इलेक्शन कमिशनरच्या बाबतीत ज्यावेळेस हा ऍक्ट तयार करण्यात आलेला होता तर त्याच्यामध्ये प्रोव्हिजन होते कॅबिनेट सचिवाचं समतुल्य. मात्र जे ऍक्च्युअल मूळ ऍक्ट आहे त्याचं जर बघितलं तर त्या ठिकाणी आधीप्रमाणेच म्हणजेच सुप्रीम कोर्टच्या जज प्रमाणेच असेल अशा पद्धतीची तरतूद आहे. आता एक 2023 मध्ये खटला झालेला होता, अनुप बरनवाल खटला. ओके, लक्षात ठेवायचे 2023 मध्ये. सो यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे सांगितले की चीफ इलेक्शन कमिशनर आणि इतर इलेक्शन कमिशनरचा विशेषतः जे काही चीफ इलेक्शन कमिशनर आहे तर त्यांची निवड करताना पंतप्रधान, चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेता या तिघांची मिळून एक निवड समिती असेल आणि त्यानुसार करण्यात येईल. सो ते लक्षात ठेवायचे. त्यानंतर आहे 5 राज्यांचे विधानसभा निवडणुका नोव्हेंबर 2023 मध्ये पार पडलेल्या आहेत. तर त्यामध्ये लक्षात ठेवायचं मध्य प्रदेशमध्ये 230 जागांसाठी निवडणूक पार पडली, तर त्याच्यामध्ये 163 जागा बीजेपीला मिळाल्या. राजस्थानमध्ये 199 जागांसाठी जे इलेक्शन पार पडले तर त्याच्यामध्ये 115 जागा बीजेपीला मिळाल्या. त्यानंतर आहे छत्तीसगडमध्ये एकूण जागा किती आहेत विधानसभेतील 90, तर त्यामध्ये मेजॉरिटीमध्ये 54 जागा बीजेपीने मिळून सत्ता स्थापन केली. तेलंगणामध्ये 119 जागा आहेत, तर त्या ठिकाणी 64 जागा मिळवून काँग्रेसने, इंडियन नॅशनल काँग्रेसने त्या ठिकाणी सत्ता स्थापन केली. आणि मिझोराममध्ये 40 जागा आहेत. सो लक्षात ठेवायचं मिझोराममध्ये 40 जागा आणि झोरम पीपल्स मुवमेंट या पक्षाने 27 जागा मिळवत त्या ठिकाणी आपली सत्ता स्थापन केलेली आहे. ओके, सो झोरम पीपल्स मुवमेंट 27 जागा त्यांनी मिळवलेल्या आहेत, तर ते लगायचं. त्यानंतर आहे खासदारांना निलंबनासंदर्भात सभागृहातील नियम संदर्भात दिलेला आहे. सो काही खासदारांना मध्यंतरी त्यांना सभागृहातून निलंबन केले गेले होते, ते कुठल्या नियमांतर्गत, तर त्यावर देखील आयोग प्रश्न विचारू शकतो. लोकसभेच्या नियम क्रमांक 373 मध्ये जर एखाद्या सभागृहातील सदस्याचा वर्तन हे अव्यवस्थित म्हणजे डिसऑर्डरली आढळल्यास त्याला सभागृहातून निष्कासित केला जाऊ शकतो किंवा निलंबन केला जाऊ शकतो. त्यानंतर आहे 374 मध्ये वारंवार चेतावणी देऊनही खासदाराचे वैधव्य आणणे सुरूच असेल तर अशा वेळी देखील त्यावर निलंबनाचा बडगा येऊ शकतो. 374 A मध्ये चा समावेश 2001 मध्ये समावेश करण्यात आला आणि यामध्ये काय दिलेलं आहे तर लोकसभा अध्यक्ष 5 दिवसांसाठी किंवा उर्वरित कालावधीसाठी सभागृहातील सदस्यांना निलंबन करू शकतात. जे काही सभागृहातील कामकाज सुरू असते किंवा अधिवेशन चालू असताना एखाद्या सभागृहातील सदस्याने वारंवार वैधव्य आणलेलं असेल सभागृहातील कामकाजाच्या संदर्भात तर त्याला या 374A या नियमानुसार जे 2001 मध्ये समावेश झालेला आहे तर त्यानुसार त्याला 5 दिवसासाठी किंवा उर्वरित जे काही सभागृहातील कामकाज आहे किंवा अधिवेशन आहे तर त्यासाठी निलंबित करू शकतात कोण, लोकसभेचे अध्यक्ष. त्याच पद्धतीने जे काही राज्यसभेच्या बाबतीत 255 वर्तन अव्यवस्थित असेल तर 256 नुसार वारंवार चेतावणी देऊनही खासदाराचे वैधव्य आणणे सुरूच असेल तर. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 122 मध्ये न्यायालय संसदीय कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही, तर ते लक्षात ठेवायचं. कोणता आर्टिकल आहे किंवा कोणता कलम आहे 122. ओके, नंतर आहे जम्मू काश्मीरमध्ये आनंद विवाह कायद्याची अंमलबजावणी, हे लक्षात ठेवायचं. विचारला जाऊ शकतो वन लाईनर स्वरूपाचा. सो कोणाच्या संदर्भाने आहे आनंद विवाह कायदा, तर सिखांच्या विवाहाला वैधानिक मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. सो आनंद विवाह कायदा लक्षात ठेवायचं. त्यानंतर आहे नालसाच्या कार्यकारी अध्यक्षपदी न्यायमूर्ती भूषण गवई यांची या ठिकाणी नियुक्ती किंवा निवड झालेली आहे 2024 मध्ये. ओके, आता नालसाच्या संदर्भाने आपल्याला लक्षात ठेवायचं याची स्थापना 1995 मध्ये करण्यात आली.
नालसा. ओके. सो 1987च्या ऍक्टने लिगल सर्व्हिस जे ऍक्ट आहे तर त्यानुसार याला वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. सो 1995 मध्ये या नालसाची स्थापना करण्यात आलेली आहे. ओके. चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे नालसाचे काय असतात तर पॅट्रॉन इन चीफ असतात. पॅट्रॉन इन चीफ कोण असतात तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे नालसाचे पॅट्रॉन इन चीफ असतात. हे एक अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिड्रेसल पद्धतीने कार्य करतो. म्हणजे न्यायालयाव्यतिरिक्त जे काही खटले आहेत तर या नालसाकडे चालवले जाऊ शकतो आणि यामध्ये जे काही प्रतिवादी आहे किंवा जे ज्या व्यक्तीने या ठिकाणी नालसाकडे आपला जो काही खटला वळवलेला आहे तर त्यांना या खटल्याचा जो काही निर्णय आहे तो मान्य किंवा स्वीकारणे बंधनकारक असतो आणि अंतिम स्वरूपाचा असतो. 1982 मध्ये गुजरातमध्ये सर्वप्रथम लोक अदालत स्थापन झालेला आहे आणि एकंदरीतच जे काही नैसर्गिक न्याय किंवा आपण जे म्हणू शकतो की लिगल सर्व्हिस ऍट द डुअर स्टेप पर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून नालसा एकंदरीतच काय झालेलं आहे तर नालसाचा उगम झालेला आहे किंवा या नालसा ही संकल्पना नालसा या संकल्पनेचा उगम झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. लोक अदालतीने दिलेला प्रत्येक निवाडा अंतिम स्वरूपाचा व बंधनकारक स्वरूपाचा असतो. अपील करता येत नाही तर ते लक्षात ठेवायचं. त्यानंतर आहे समान नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य उत्तराखंड ठरलेलं आहे, लक्षात ठेवायचं. यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय समिती यांनी मसुदा तयार केलेला होता. 27 जानेवारी 2025 लक्षात ठेवायचे, अत्यंत महत्वाचे. 27 जानेवारी 2025 पासून उत्तराखंड राज्यात समान नागरी संहिता लागू करण्यात आलं. संविधानात कलम 44 मध्ये याविषयी उल्लेख आहे. स्वातंत्र्यपूर्वीपासून गोवा या राज्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू आहे. ओके. 1867च्या पोर्तुगीज कोड ऍक्ट नुसार हा ऍक्ट लागू करण्यात आलेला होता किंवा युसीसी जे काही लागू आहे ते पोर्तुगीजांच्या काळापासून गोव्यामध्ये आहे. सो एक ओव्हरऑल विचार करतात सध्या 2 राज्यांमध्ये आपल्या देशात युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू आहे आणि स्वातंत्र्यानंतर पहिले राज्य जर विचारात घेतलं तर उत्तराखंड. त्यानंतर आहे सर्वोच्च न्यायालयाची 75 वर्षे पूर्ण झालेली आहे. स्थापना सर्वोच्च न्यायालयाची 28 जानेवारी 1950 ला स्थापना झालेली आहे. 1935च्या फेडरल कोर्ट ऑफ इंडियाच्या जागी या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाल्याचे आपल्याला दिसून येतो. संविधानात आर्टिकल 124 ते 147 भाग 5 मध्ये या सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भाने प्रोव्हिजन देण्यात आलेले आहे. स्थापनेवेळी एक चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि 6 न्यायाधीश होते. असे एकूण 7 सदस्यांची रचना आहे. काही ठिकाणी 1+7 असे 8 देखील दिलेले आहेत. सो तुम्ही एकदा कन्फर्म करा. परिक्रमामध्ये एक चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि 6 न्यायाधीश अशा पद्धतीने दिलेलं होतं. सो ते लक्षात ठेवायचं आहे. सध्या 1+33 असे किती न्यायाधीश आहेत सर्वोच्च न्यायालयात तर 34 न्यायाधीश आहेत. ओके. एक सरन्यायाधीश आणि 33 इतर न्यायाधीश. पहिले चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण होते तर एस.जे. कानिया हे पहिले चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते आणि सध्या कोण आहे तर संजीव खन्ना हे 51 आहे. ओके. सो 51st चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत तर ते लक्षात ठेवायचं. त्यानंतर आहे लडाखची 6व्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याची मागणी लडाखने केलेली आहे. सो 6वी अनुसूची काय आहे तर कलम 244 अंडर क्लॉज 2 मध्ये या 6व्या अनुसूची संदर्भात देण्यात आलेला आहे. सध्या 4 राज्यांचा समावेश या 6व्या अनुसूचीमध्ये होतो. आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम यांचा समावेश या ठिकाणी होतो. आता 6व्या अनुसूचीमध्ये जर एखाद्या राज्यांचा समावेश झालेला असेल तर त्या राज्यांना काही स्वायत्त अधिकार प्राप्त होत असतात. ओके. सो यासाठी राज्यपाल हे रिस्पॉन्सिबल असतात. सो राज्यपालांना स्वायत्त जिल्हे स्थापन करण्याचा अधिकार त्या ठिकाणी मिळतो. सो ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट स्थापन करू शकतात. या ऑटोनॉमस डिस्ट्रिक्टमध्ये त्या प्रदेशातील 30 सदस्य असतात. तर त्या 30 सदस्यांपैकी 4 सदस्य हे गव्हर्नरद्वारे किंवा राज्यपालाद्वारे नामनिर्देशित असतात तर 26 सदस्य हे त्या प्रदेशातील लोकांकडून निवडून आलेले असतात. तर ते आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं. एकच मिनिट. ओके. सो लडाखने या 6व्या अनुसूचीमध्ये समावेश करा अशा पद्धतीची या ठिकाणी मागणी केलेली आहे तर ते लक्षात ठेवायचं. त्यानंतर आहे निवडणूक रोखे योजना. हे निवडणूक रोखे योजना हे असंवैधानिक आहे अशा पद्धतीने सुप्रीम कोर्टाने घोषित केलेलं आहे तर ते लक्षात ठेवायचं. 15 फेब्रुवारी 2024 रोजी 5 जजेसच्या बेंचने एकमताने हा निर्णय दिला की जे काही निवडणूक रोखे आहेत ते बेकायदेशीर आहेत किंवा असंवैधानिक आहेत. आता असंवैधानिक का तर अनुच्छेद 19(1)(a) मध्ये जे अंतर्गत किंवा 19(1)(a) मध्ये
माहितीच्या अधिकारांचा उल्लंघन करतो किंवा जे माहिती संदर्भाने आपल्या भारतीय राज्यघटनेचा माहिती मिळण्याचा जो काही अधिकार आहे तर त्याच्या संदर्भाने हे अधिकारांचे उल्लंघन करतो अशा पद्धतीने या ठिकाणी या कारणावरून निवडणूक रोखे योजना हे असंवैधानिक ठरवण्यात आलेलं आहे. आता निवडणूक रोखे योजनेसंदर्भात बेसिक लक्षात ठेवायचं 2017च्या बजेटमध्ये सर्वप्रथम हे घोषित करण्यात आलेले होते आणि 2018ला अधिसूचित झालेला आहे. ओके, सो निवडणूक रोखे योजना 17च्या बजेटमध्ये घोषित करण्यात आले आणि ते अधिसूचित कधी झाले तर जानेवारी 2018 मध्ये. यामुळे काय होईल तर वित्त कायदा, यामुळे कोणत्या ऍक्टमध्ये बदल करण्यात आला तर वित्त कायदा 2017, लोकप्रतिनिधी कायदा 1951, प्राप्तिकर कायदा 1961, तसेच कंपनी कायदा 2013 मध्ये सुधारणा करण्यात आलेला आहे. स्टेट फंडिंगची शिफारस करण्याची स्टेट फंडिंग संदर्भाने जी काही शिफारस आहे ते कोणत्या समितीने केलेली होती? सो इंद्रजित गुप्ता समिती या समितीने 1998 मध्ये जी निवडणूक रिफॉर्म संदर्भाने समिती होती तर त्या समितीने स्टेट फंडिंगची जी काही संकल्पना आहे त्यासाठी शिफारस केलेली होती. ओके, सो निवडणुकांसाठी जे काही कमी होतात तर ती स्टेट फंडिंग व्हायला हवी त्या पद्धतीने आणि त्याच्याच बेसवर या ठिकाणी 2018 मध्ये निवडणूक रोखे योजना आलेलं होतं. सो ते लक्षात ठेवायचं. त्यानंतर आहे निवडणुकी संदर्भाने ईव्हीएम व व्हीव्हीपॅटवर आपल्याला सातत्याने प्रश्न विचारला जातो तर ते लक्षात ठेवायचं. ईव्हीएम ज्याला इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हटलं जातो, सो फुल फॉर्म देखील आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. प्रथम कल्पना ईव्हीएम संदर्भाने कधी आली तर 1977 मध्ये प्रथम कल्पना मांडण्यात आली आणि यासाठी प्रोटोटाइप तयार केले गेलेला होता इसिलने. ओके, सो इसिल या कंपनीने इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीने 1979 मध्ये एक प्रोटोटाइप तयार केलेला होता अणुऊर्जा विभागांतर. ओके, सो अणुऊर्जा विभागांतर्गत हा प्रोटोटाइप तयार करण्यात आलेला होता. 1982 मध्ये केरळ मधील परावर जी काही विधानसभा मतदारसंघ आहे तर त्या ठिकाणी 50 मतदान केंद्रावर प्रायोगिक स्तरावर या ईव्हीएमचा प्रथम वापर करण्यात आलेला होता. सो ते लक्षात ठेवायचं. सुप्रीम कोर्टने कायद्याचा कुठलाही आधार याला नाही म्हणून जी काही निवडणूक आहे ती अवैध ठरवलेली होती. 1982 मध्ये जे काही केरळमध्ये 50 मतदारसंघामध्ये जे काही या ईव्हीएमचा वापर झालेला होता तर ते त्यासाठी कुठल्याही प्रोव्हिजन आपल्या कायद्यामध्ये नाही म्हणून हा जे काही किंवा हे जे काही निवडणूक घेण्यात आलेलं आहे ते अवैध आहे. अशा पद्धतीने ती जी काही निवडणूक आहे 50 मतदान केंद्रावर ती रद्दबादल ठरवलेली होती आणि त्याला अनुसरून 1988 मध्ये पीपल्स ऑफ रिप्रेझेंटेशन ऍक्ट 1951 मध्ये सुधारणा करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये नवीन कलम 61A चा समावेश करण्यात आला. अत्यंत महत्वाचा आहे, यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सो 61A चा समावेश करण्यात आला तर ते लक्षात ठेवायचं. कशाच्या बाबतीत तर ईव्हीएमचा समावेश करण्याच्या बाबतीत. 15 मार्च 1989 पासून हे जे काही ऍक्ट आहे ते लागू करण्यात 15 मार्च 1989. ओके, सो 15 मार्च 1989 पासून हे लागू करण्यात आलं. त्यानंतर आहे 1990 मध्ये दिनेश गोस्वामी समितीने कुठलाही विलंब न करता ईव्हीएम लागू करा याची शिफारस केलेली होती. कुठल्या समितीने? दिनेश गोस्वामी समिती 1998 मध्ये. त्यानुसार 1998 मध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली या राजस्थान आणि मध्य प्रदेश आणि दिल्लीच्या 16 मतदारसंघामध्ये याचा वापर करण्यात आलेला होता. सो RMD लक्षात ठेवायचं. राजस्थान, मध्य प्रदेश या विधानसभा निवडणुकीमध्ये आणि दिल्लीच्या 16 मतदारसंघामध्ये याचा वापर करण्यात आलेला होता 1998 मध्ये. नॉट 88, 1998. 2004च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व 543 मतदारसंघामध्ये या ईव्हीएमचा वापर करण्यात आलेला आहे तर ते लक्षात ठेवायचं. ओके, ईव्हीएम विषयी आपण या ठिकाणी सर्व फॅक्च्युअल डेटा जाणून घेणार आहोत जे आपल्याला परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचं आहे. ईव्हीएमची निर्मिती इसिल या कंपनीने इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड किंवा इंडिया लिमिटेड या कंपनीने स्थापन केलेलं आहे किंवा भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड या संस्थेने मिळून हे स्थापन केलेलं आहे. सो हे लक्षात ठेवायचं. कोणत्या दोन संस्था आहेत जे ईव्हीएमची निर्मिती करतात तर इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड जे कुठं स्थित आहे? हैदराबाद या ठिकाणी. त्यानंतर आहे भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड. ओके, सो बेल ज्याला म्हटलं गेलेला आहे किंवा भेल ज्याला म्हटलं जातं, सो बंगळुरू कर्नाटक मध्ये स्थित आहे. सो ही दोन संस्था या ईव्हीएमची निर्मिती करीत असतात. आता रचना काय आहे तर रचनेमध्ये लक्षात ठेवायचं. एक बॅलेट युनिट असतो, त्यानंतर आहे एक कंट्रोलर युनिट असतात आणि एक व्हीव्हीपॅट असतो. ओके, अशा 3 घटकांचा समावेश या ठिकाणी होतो. बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट. आता ईव्हीएमचा एक संच. ओके, सो हा या तिघांना मिळून एक ईव्हीएमचा संच म्हटला जातो आणि या बॅलेट युनिटमध्ये किंवा या
एका संचामध्ये नोटासह 384 उमेदवाराचं जे काही उमेदवार आहेत तर त्यांचा नाव समावेश होऊ शकतो. म्हणजे आपण एका वेळी एका ईव्हीएमच्या संचमध्ये 384 उमेदवाराला त्या ठिकाणी कॅटेगराईज करू शकतो आणि त्या पद्धतीने ते वोटिंगचा वापर किंवा जे काही मतदार आहेत तर ते आपल्या पद्धतीने किंवा मतदान करताना त्या 384 उमेदवारांचं लिस्ट त्या ठिकाणी शो केला जाऊ शकतो. ओके, सो ते लक्षात ठेवायचं. आता प्रत्येक बॅलेट युनिटमध्ये नोटासह 16 उमेदवार असतात. ओके, सो नोटासह 16 उमेदवारांचा प्रत्येक बॅलेट युनिटमध्ये समावेश असतो. कंट्रोल युनिट हे मतदान अधिकाऱ्याकडे असतात. ओके, सो तुम्ही निवडणुकीत मतदान केले असेल तर तुमच्या लक्षात येईल की कंट्रोल युनिट हे मतदान अधिकाऱ्याकडे असतो. ओके, आणि एक व्हीव्हीपॅट असते. व्हीव्हीपॅट आपल्याला माहितीच आहे, ज्या ठिकाणी आपण वोट दिल्याच्या नंतर किंवा मतदान केल्याच्या नंतर जे काही स्लिप आपल्याला दिसतो की आपण ज्या उमेदवाराला मत दिलेलं आहे तर त्या उमेदवाराला ते मत मिळालेलं आहे की नाही हे खात्री करण्यासाठी या व्हीव्हीपॅटचा समावेश करण्यात आलेला आहे. ते देखील आपण पुढे बघणार आहोत. सो अशा पद्धतीने 3 संच असतात: बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट. बॅलेट युनिटमध्ये एका बॅलेट युनिटमध्ये नोटासह 16 उमेदवार असतात. असे किती 24 बॅलेट युनिट एका संचामध्ये असतो. ओके, सो 24 बॅलेट युनिट असे 384 उमेदवारांचा उमेदवार एका ईव्हीएमच्या संचामध्ये त्यांचा समावेश होऊ शकतो. आता ईव्हीएमच्या बाबतीत लक्षात ठेवायचं अतिशय फॅक्च्युअल आहे, विचारला जाऊ शकतो. बॅटरी बॅकअप किती असतो तर 7.5 व्होल्टचा ते बॅटरी बॅकअप असतो ईव्हीएमच्या बाबतीत. आणि व्हीव्हीपॅटच्या बाबतीत लक्षात ठेवायचं 22.5 व्होल्टचा बॅटरी बॅकअप असतो, तर ते लक्षात ठेवायचं. ईव्हीएमचा वापर प्रत्यक्ष निवडणुकीतच होतो. प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, राज्यसभा निवडणुका जिथे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाचा एकल संक्रमणीय मतदान पद्धतीने निवडणुका होतात किंवा निवडणूक होतो तर त्या ठिकाणी ईव्हीएमचा वापर केला जात नाही, तर ते लक्षात ठेवायचं. ओके, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यसभा निवडणुका संदर्भात किंवा विधान परिषदेतील जे सदस्य निवडले जातात एकल संक्रमणीय पद्धतीने विधान परिषदेतील, ओके, सो त्या ठिकाणी या ईव्हीएमचा वापर केला जात नाही. आता व्हीव्हीपॅटच्या संदर्भाने या ठिकाणी बघणार. व्हीव्हीपॅट ज्याचा फुल फॉर्म होतो वोटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट ट्रेल. ओके, लक्षात ठेवायचं वोटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट ट्रेल 2013 मध्ये वापर करण्यासाठी आचारसंहिता 1961 मध्ये सुधारणा करण्यात आली. या ठिकाणी आपल्याला पर्यायामध्ये 2013 मध्ये याचा वापर करण्यासाठी रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट किंवा पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट यामध्ये दुरुस्ती करण्यात आली अशा पद्धतीच्या देऊ शकतो, जे चुकीचे असणार आहे. लक्षात ठेवायचं आचारसंहिता 1961 मध्ये दुरुस्ती करण्यात आली. नागालँडमधील नोक्सेन विधानसभेच्या पोटनिवडणुकीत 2013 मध्ये पहिल्यांदा याचा व्हीव्हीपॅटचा समावेश करण्यात आला किंवा त्या ठिकाणी प्रायोगिक स्तरावर या व्हीव्हीपॅटचा वापर त्या ठिकाणी करण्यात आला. कुठं? नागालँडमधील नोक्सेन विधानसभा मतदारसंघामध्ये जे पोटनिवडणूक होत होती तर त्या ठिकाणी पोटनिवडणुकीत या व्हीव्हीपॅटचा समावेश करण्यात आला. 2019च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये याचा सर्वप्रथम वापर करण्यात आला. 2019 मध्ये व्हीव्हीपॅटचा समावेश करण्यात आलेला आहे. कार्यप्रणाली तर मत योग्य उमेदवाराला मिळाला आहे की नाही याची खात्री करण्यासाठी या व्हीव्हीपॅटचा समावेश होतो. 7 सेकंद पर्यंत आपण पारदर्शक खिडकीतून आपण बघू शकतो की आपण दिलेला जो काही मत आहे तो योग्य उमेदवाराला मिळालेला आहे किंवा नाही. ओके, त्यामध्ये त्या मतदारांचे नाव, अनुक्रमांक, नाव, चिन्ह याची स्लिप आपल्याला दिसतो. यामध्ये फोटो दिसतो का तर फोटो दिसत नाही, लक्षात ठेवायचं. त्या ठिकाणी जे आपण रेडने हे करून ठेवलेलं आहे की याला क्रॉस करून ठेवलेलं आहे, याचा अर्थ हे चुकीचं आहे. जर आपल्याला प्रश्नात आला की फोटो देखील दिसतो तर ते चुकीचं असणार आहे. अशा पद्धतीने ईव्हीएम व व्हीव्हीपॅट संदर्भात बघितलेलं आहे. त्यानंतर अत्यंत महत्वाचं, ज्यावर 100% प्रश्न विचारला जाईल अशी खात्री आहे, लोकपालच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती A.M. खानविलकर यांची नियुक्ती करण्यात आली. 27 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सो अजय माणिकराव खानविलकर आपल्या महाराष्ट्राचे आहेत, त्यामुळे हे अत्यंत महत्वाचं आहे आपल्यासाठी. 10 मार्च 2024 रोजी ते देशाचे दुसरे लोकपाल म्हणून त्यांनी पदग्रहण किंवा पदभार स्वीकारलेला आहे. यापूर्वी पिनाकी चंद्र घोष यांनी 2019 मध्ये पहिले लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती. आता न्यायमूर्ती A.M. खानविलकरांसंदर्भाने त्यांचा जन्म पुणे, महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी झालेला आहे. 1982 मध्ये ते अधिवक्ता म्हणून त्यांची अधिवक्ता म्हणून नियुक्ती झालेली होती. ओके, मुंबईमधील जे लॉ कॉलेज आहे तर त्या लॉ कॉलेजमधून त्यांनी पदवी मिळवलेली आहे. सो मुंबई विद्यापीठातील पदवी त्यांनी मिळवलेली आहे, तर ते लक्षात ठेवायचं. मुंबईमध्ये हायकोर्ट किंवा अतिरिक्त हायकोर्टचे जे काही अतिरिक्त किंवा कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झालेली होती. त्यानंतर आहे
हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेशच्या हायकोर्टमध्ये चीफ जस्टिस म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. ओके, सो लक्षात ठेवायचं. हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये देखील त्यांनी चीफ जस्टिस म्हणून कार्य केलेलं आहे. 2016 ते 22 या कालावधीमध्ये ते सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश होते, तर ते लक्षात ठेवायचं. आणि महानदी पाणी विवाद न्यायाधिकरणाचे ते अध्यक्ष राहिलेले आहे. सो हे इतकं जे काही डेटा आहे ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश या राज्याचे जे काही हायकोर्ट आहेत तर त्याचे चीफ जस्टिस होते. आपल्या मुंबई हायकोर्टाचे ते अतिरिक्त आणि कायमस्वरूपी न्यायाधीश झालेले होते. ओके, आणि महानदी पाणी विवाद न्यायाधिकरणाचे ते अध्यक्ष होते. प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आहे लोकपाल संदर्भाने बेसिक जे दिलेलं आहे तर ते लक्षात ठेवायचं. जगात पहिल्यांदा 1809 मध्ये स्वीडनमध्ये लोकपाल जे आहे तर ते लोकपाल संकल्पना अस्तित्वात आली, ज्याला ऑम्बुड्समॅन म्हटलं गेलेलं आहे. ऑम्बुड्समॅन. न्यूझीलंड हा पहिला राष्ट्रकुल देश आहे ज्याने लोकपाल या संकल्पनेचा स्वीकार केलेला आहे. न्यूझीलंड व नॉर्वे 1962 मध्ये लक्षात ठेवायचं. 1966 मध्ये गयाना हा पहिला विकसनशील देश आहे ज्याने या लोकपालचा स्वीकार केलेला आहे. भारताच्या बाबतीत काय तर भारतात ओम्बुड्समन ही संकल्पना अशोक कुमार सेन त्यावेळचे कायदा मंत्री होते, तर त्यांनी हे ओम्बुड्समन ही संकल्पना मांडलेली होती. ओके, लोकपाल व लोकायुक्त शब्द डॉक्टर LM सिंघवी यांनी दिलेला आहे. लोकपाल व लोकायुक्त जे काही शब्द आहे ते कोणी दिलेले आहे तर LM सिंघवी यांनी दिलेला आहे. तर ते या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 1966च्या जी काही पहिली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन होती, ARC, पहिले ARC ने या लोकपाल भारतामध्ये लोकपाल लागू करा ही शिफारस केलेली आहे, तर ते लक्षात ठेवायचं. त्यानुसार 1968 मध्ये लोकसभेमध्ये लोकपाल बिल मांडण्यात आले, मात्र ते मंजूर झाले का तर मंजूर झालेले होते आणि ते राज्यसभेकडे गेलेले होते. मात्र त्यावेळेस जी काही लोकसभा आहे ती विसर्जित झाली. आणि आपल्याला माहितीच असेल की लोकसभेतून एखादा बिल विधेयक मंजूर झाल्याच्या नंतर जर राज्यसभेमध्ये पेंडिंग असेल आणि त्यावेळेस जर लोकसभा विसर्जित झालेली असेल तर ते जे काही बिल आहे किंवा विधेयक आहे ते काय होतो, व्यपगत होतो किंवा ते बिल त्या ठिकाणी रद्द होतो किंवा समाप्त होतो. ओके, 2005 मध्ये सेकंड ARC ने देखील जी काही लोकपाल आहे ऑम्बुड्समॅन तर ते तात्काळ स्थापन करावा अशी शिफारस केली होती, तर ते लक्षात ठेवायचं. त्यानुसार लोकपाल व लोकायुक्त अधिनियम 2013 करण्यात आलेला आहे. प्रेसिडेंटचा असेंट किंवा राष्ट्रपतींनी स्वाक्षरी कधी केली तर 1 जानेवारी 2013 ला राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली. त्यानुसार 16 जानेवारी 2014 पासून लोकपाल आपल्या जे काही लोकपाल व लोकायुक्त अधिनियम आहे ते आपल्या देशामध्ये लागू झालेला आहे किंवा अंमलात आलेला आहे 16 जानेवारी 2014. आणि 2016 मध्ये या ठिकाणी दुरुस्ती देखील करण्यात आलेली आहे. आता हे रचना जर आपण बघितलं तर ही एक मल्टी मेंबर बॉडी आहे, यामध्ये एक अध्यक्ष असतात आणि मॅक्सिमम 8 सदस्य असतात. या मॅक्सिमम 8 सदस्यांपैकी 50% हे न्यायिक सदस्य, तर 50% हे मागासवर्गीय व महिला तसेच अल्पसंख्याक या समुदायातून निवडलेले असतील अशा पद्धतीची तरतूद आहे. सो 8 पैकी 4 सदस्य हे न्यायिक असतात, तर 4 सदस्य हे SC, ST, OBC, महिला आणि अल्पसंख्याक यांच्या संदर्भात दिलेलं आहे. आणि या संदर्भात लक्षात ठेवायचे की 25 वर्षाचे त्यांना या कामामध्ये किंवा लोकपालच्या संदर्भाने त्यांच्या सार्वजनिक जीवनामध्ये 25 वर्षाचे विषय ज्ञान असणे अपेक्षित आहे. ओके, कार्यकाळ लक्षात ठेवायचं 5 वर्षे त्यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ असतो किंवा वयाची 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत. यापैकी जे आधी घडेल त्यानुसार त्यांना कार्यकाळ लाभत असतो. नियुक्ती कोण करतात तर प्रेसिडेंट, नॉट पंतप्रधान, प्रेसिडेंट करतात. सो अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. आणि यासाठी निवड समिती जी असते तर त्या निवड समितीचे अध्यक्ष हे पंतप्रधान असतात. त्यामध्ये लोकसभेचे सभापती असतात, लीडर ऑफ अपोजिशन ऑफ लोकसभा. ओके, सो लोकसभेचे जे काही विरोधी पक्ष नेते त्या ठिकाणी असतात. चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतात किंवा त्यांनी अपॉइंट केलेला एखादा जज त्या ठिकाणी असू शकतो. ओके, आणि एक विख्यात किंवा निष्णात कायदे तज्ञ देखील त्या निवड समितीमध्ये असतात. सो थोडक्यात निवड समितीमध्ये 5 लोकांचा समावेश होतो, ज्यामध्ये पंतप्रधान अध्यक्षस्थानी, लोकसभेचे सभापती, लोकसभेचे विरोधी पक्षनेता, चीफ जस्टिस ऑफ इंडिया किंवा त्यांनी नियुक्त केलेला एखादा जज सुप्रीम कोर्टचा, आणि कायदे तज्ञ. ओके, निष्णात कायदे तज्ञ किंवा प्रख्यात कायदे तज्ञ. सो अशा 5 लोकांच्या निवड समितीद्वारे अध्यक्ष किंवा सदस्यांची लोकपालामध्ये नियुक्ती करण्यासाठी काय असते तर निवड समिती असते. यात आंतरराष्ट्रीय संबंध, सुरक्षा, सार्वजनिक व्यवस्था, अणुऊर्जा व अवकाश या संबंधित भ्रष्टाचाराचे आरोप वगळता PM चा देखील समावेश करण्यात आलेला आहे. आणि विशेषतः लोकपाल कशासाठी आणले गेलेले आहे तर भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी,
सो पीएमचा देखील या ठिकाणी समावेश होतो, तर ते लक्षात ठेवायचं. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही लोकपाल अधिनियम आहे ते लोकायुक्त किंवा उपलोकायुक्त जे काही कायदा आहे ते 1971 मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आणलेला आहे. आणि महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे ज्यांनी काय केलेलं आहे तर लोकायुक्त स्थापन केलेलं आहे. सो 1971चा कायद्याने ऍक्टने आपल्या महाराष्ट्रामध्ये 25 ऑक्टोबर 1972 ला काय केलेलं आहे तर लोकायुक्ताची स्थापना केलेली आहे, तर ते लक्षात ठेवायचं. आणि पहिले राज्य आहे ज्यांनी लोकायुक्त स्थापन केलेलं आहे. ऍक्ट ओडिसाने पहिले सर्वप्रथम केलेलं होतं 1970 मध्ये, मात्र त्यांनी लोकायुक्त स्थापन केलेलं नाही. आणि अलीकडे 2022 मध्ये लोकायुक्त व उपलोकायुक्त कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये 2022 मध्ये अमेंडमेंट करण्यासाठी त्यामध्ये प्रोव्हिजन्स केलेला आहे, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळाचा देखील समावेश असेल असे प्रोव्हिजन त्या ठिकाणी आहे. सो ते लक्षात ठेवायचं. या ठिकाणी कुठल्या गोष्टींचा समावेश होत नाही तर आंतरराष्ट्रीय संबंध, सुरक्षा, सार्वजनिक व्यवस्था, अणुऊर्जा, अवकाश संबंधित भ्रष्टाचाराचे आरोप वगळता पीएमचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. ओके. आता सीएच्या बाबतीत लक्षात ठेवायचं. सिटीजन्स अमेंडमेंट ऍक्ट अधिसूचना जारी 11 मार्च 2024 ला लागू करण्यात आलेला आहे. सो 2019 मध्ये हे ऍक्ट तयार करण्यात आलेलं होतं आणि त्याची जी काही अंमलबजावणी आहे ती 2024 मध्ये करण्यात आलेलं आहे 11 मार्चला. ओके. त्यानंतर आहे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्टच्या अध्यक्षपदी किशोर मकवाना यांची काय झालेली आहे तर नियुक्ती झालेली आहे. सो लक्षात ठेवायचं किशोर मकवाना आता नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्ट या संदर्भात तुम्हाला माहितीच असेल की 89वी घटना दुरुस्ती 2003 नुसार 19 फेब्रुवारी 2004 मध्ये 2 स्वतंत्र आयोग एनसीएसटी आणि एनसीएससी. ओके. सो नॅशनल कमिशन ऑन शेड्यूल कास्ट, नॅशनल कमिशन ऑन शेड्यूल ट्राईब, असे 2 जे काही संस्था आहेत किंवा आयोग आहेत ते गठीत करण्यात आलेले आहे. आणि हे काय आहे तर संविधानिक आयोग आहे किंवा काय घटनात्मक संस्था आहेत. जे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट आहे ते भारतीय राज्यघटनेच्या 338 कलमांतर्गत स्थापन केला जातो. तर नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब हे 338A या अंतर्गत स्थापन केला जातो. त्याचप्रमाणे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेससाठी जे 102व्या घटना दुरुस्तीनुसार 2018 मध्ये त्याचा समावेश करण्यात आला आणि त्यासाठी 338B आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये यासाठी प्रोव्हिजन करण्यात आलेलं आहे. सो हे लक्षात ठेवायचं. आणि यामध्ये या तीनही संस्थांमध्ये एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि 3 सदस्य असतात. ओके. सो एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि 3 सदस्य असतात. अशा 5 लोकांची बॉडी असते आणि त्यांचा कार्यकाळ हे 3 वर्षाचा असतो. सो लक्षात ठेवायचं कार्यकाळ 3 वर्षाचा असतो. सो ते या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे लोकसभा निवडणूक कार्यक्रम व आचारसंहिता आहे. सो हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. ओके. GS2च्या अँगलने 18व्या लोकसभेसाठी 16 मार्च 2024 ला एकंदरीतच MCC म्हणजे मॉडेल कंडक्ट ऑफ कोड लागू करण्यात आला. थोडक्यात ज्या दिवशी जे काही आपली भारतीय निवडणूक आयोग आहे तर या इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया लोकसभेसाठी किंवा राज्याच्या विधानसभेसाठी ज्या दिवशी निवडणूक कार्यक्रम जाहीर करतो किंवा निवडणुकीसाठी जो काही वेगवेगळे शेड्यूल जाहीर करतो तर त्या दिवसापासून एकंदरीतच आचारसंहिता किंवा मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागू होत असतं. तर ते लक्षात ठेवायचं. सो 18व्या लोकसभेसाठी 16 मार्च 2024 पासून MCC लागू करण्यात आलेला आहे. आणि यानुसार निवडणुकीचा कार्यक्रम हे 7 टप्प्यामध्ये जाहीर करण्यात आले. तर ते लक्षात ठेवायचं. किती टप्प्यामध्ये? 7 टप्प्यामध्ये. महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये हे जाहीर करण्यात आलेलं आहे की महाराष्ट्रातील जे काही 48 जागांसाठी निवडणूक होणार होती तर त्यासाठी 5 टप्प्यामध्ये जाहीर केले गेलेलं होतं. पहिला टप्पा 19 एप्रिल मध्ये आणि शेवटचा टप्पा आहे 20 मार्च. ओके. 20 मे. पहिला टप्पा 19 एप्रिल 2024 ला पहिल्या टप्प्याचा निवडणूक पार पडली आणि शेवटचा टप्पा 20 मे 2024 ला पार पडलेला आहे. सो असे 5 टप्प्यामध्ये महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकी पार पडलेल्या आहेत. ओके. आता या लोकसभेच्या निवडणुकीसह 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा देखील शेड्यूल जाहीर झालेला आहे. तर ते लक्षात ठेवा. मला पर्सनली वाटतं की यावर आयोग 100% प्रश्न विचारेल की कुठल्या 4 राज्यांचा निवडणुका, कारण वन नेशन वन इलेक्शन देखील अलीकडे चर्चेमध्ये आहे. त्याच्यामुळे हे विचारलं जाऊ शकतो की लोकसभेसोबत कोणत्या 4 राज्यांच्या निवडणुका पार पडल्या जातात किंवा पार पडत असतात. सो सिक्कीम 32 जागांसाठी त्या ठिकाणी निवडणुका पार पडले जातात किंवा 32 त्या ठिकाणी
जागेसाठी 2024 मध्ये निवडणुका पार पाडल्या गेलेल्या आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये 60 जागांसाठी, आंध्र प्रदेशमध्ये 175, ओडिशामध्ये 147. सो किमान हे जागा तरी आपल्याला माहिती असायला हवी की सिक्कीममध्ये किती विधानसभेच्या जागा आहेत, तर 32 आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये 60, आंध्र प्रदेशमध्ये 175 आणि ओडिशामध्ये 147. सो या 4 राज्यांच्या निवडणुका या लोकसभेसाठी पार पडतील अशा पद्धतीने त्या ठिकाणी वेळापत्रक जे आहे निवडणुकीचे ते जाहीर करण्यात आले होते. आता मॉडेल कोड ऑफ कंडक्ट किंवा ज्याला आपण आचारसंहिता म्हणत असतो. सो निवडणुकीचे जे वेळापत्रक ज्या दिवशी जाहीर होतं तर त्या दिवसापासून ते निकाल लागेपर्यंत, ओके, सो निवडणुकीचा निकाल डिक्लेअर होईपर्यंत हे जे काही MCC आहे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागू असतं. 1960 मध्ये केरळ हे पहिले राज्य होते ज्याने आपल्या राज्यामध्ये या MCCचा प्रायोगिक स्तरावर काय केलेला होता तर सुरुवात केलेली होती. ओके, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने सप्टेंबर 1968 मध्ये या संदर्भाने आचारसंहितेसंदर्भाने पहिल्यांदा प्रयत्न मिनिमम कोड ऑफ कंडक्ट या नावाने प्रथम हे जे काही आचारसंहिते संदर्भाने ही संकल्पना जाहीर केली. यामध्ये सुधारणा 4 वेळा झालेल्या आहे. 4 वेळा सुधारणा करण्यात आलेल्या आहे ज्यामध्ये 1979 ला, 1982 ला, 1991 ला आणि 2013 मध्ये असे 4 वेळा या आचारसंहितेत बदल करण्यात आलेला आहे किंवा सुधारणा करण्यात आलेला आहे. मतदानाच्या दिवशी मतदान वेळ संपण्याचा 48 तास आधी प्रचार थांबवा अशा पद्धतीने या ठिकाणी तरतूद करण्यात आली आहे. जे काही प्रचारासंदर्भात दिलेलं आहे तर त्या प्रचार करण्याचा जो काही आचारसंहिता आहे सो ते आचारसंहिते कधी किंवा त्या प्रचारासंदर्भाने जे प्रोव्हिजन्स आहेत तर यावर आयोग आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर त्यामुळे हे या ठिकाणी दिलेलं आहे की ज्या दिवशी मतदान असेल तर त्या मतदानाची वेळ ज्या वेळेला ती मतदान संपेल तर त्याच्या 48 तास आधी प्रचार थांबवावा लागेल अशा पद्धतीची तरतूद या आचारसंहितेत करण्यात आलेली. आणि यामध्ये कुठल्या कायद्यात बदल करण्यात आलेला आहे का तर ते लक्षात ठेवायचं. रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट मध्ये बदल करण्यात आले का तर नाही, किंवा याला वैधानिक दर्जा आहे का तर नाही. ओके, सो वैधानिक किंवा या RPA ऍक्ट अंतर्गत त्याचा समावेश नाही आहे. ओके, सो ते लक्षात ठेवायचं. यासाठी 1968 मध्ये स्वतंत्रपणे एक ऍक्ट तयार करण्यात आला आणि त्यानुसार जे काही MCC आहे ते लागू करण्यात आलेलं. ओके, त्यानंतर आहे 16वा वित्त आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. 16वा वित्त आयोग अरविंद पनगारिया यांच्या अध्यक्षतेखाली 16वा वित्त आयोग स्थापन करण्यात आलेला आहे, जे नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते. ओके, स्थापना 31 डिसेंबर 2023 रोजी राष्ट्रपतींद्वारे या 16व्या वित्त आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. याचा कालावधी किती असणार आहे तर 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 असा त्यांचा कालावधी असणार आहे. सदस्य, पूर्णवेळ सदस्य अजय नारायण झा, श्रीमती जॉर्ज मॅथ्यूज आणि मनोज पांडा हे पूर्णवेळ सदस्य आहेत. तर अर्धवेळ सदस्य म्हणून डॉक्टर सौम्या कांती घोष. ओके, सो सौम्या कांती घोष हे मेल आहेत. ओके, सो लक्षात ठेवायचं पुरुष आहेत. नाव जरी आपल्याला स्त्रियांसारखं वाटत असलं, महिला स्वरूप महिलांसारखं नाव दिलेलं जरी असलं तरी ते पुरुष आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं. ओके, सो डॉक्टर सौम्या कांती घोष. सचिव कोण आहेत तर सचिव ऋत्विक रंजनम पांडे. ओके, सो ते आहेत. आता एक निरंजन राजाध्यक्ष होते तर त्यांची या ठिकाणी मनोज पांड्याच्या ऐवजी किंवा निरंजन राजाध्यक्ष सुरुवातीला त्यांची या ठिकाणी पूर्णवेळ सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. मात्र त्यांनी काही वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी मनोज पांडा यांची नियुक्ती करण्यात आली. तर ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर आहे राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी. सो राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या बाबतीत लक्षात ठेवायचं DMA त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आले आहे. डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट कधीचा आहे 2005 आहे आणि सेक्शन 46 मध्ये, कारण आपल्याला GS4 मध्ये या संदर्भाने विचारला जातो डिझास्टर संदर्भाने, तर ते लक्षात ठेवायचं. सो सेक्शन 46 मध्ये या राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची स्थापना करण्यात आलेली आहे. ओके, त्यानंतर आहे BJP उमेदवार मुकेश दलाल निवडणूक न होताच खासदार झालेले आहेत. सो त्याविषयी देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की कुठल्या सिच्युएशन मध्ये एखादा उमेदवार हे निवडणूक न होताच किंवा निवडणूक न पार पडताच खासदार होऊ शकतात. ओके, ते लक्षात ठेवायचं. BJPचे गुजरात मधील जे काही मुकेश दलाल हे उमेदवार होते तर ते निवडणूक न होताच खासदार झालेले आहेत. रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951च्या सेक्शन 33 मध्ये वैध नामांकनासाठीची काही पात्रता देण्यात आलेली आहे. किमान वय 25 वर्षे. प्रस्तावक संबंधित मतदार जे आहेत. ओके, आता या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं की जे काही मुकेश दलाल
हे निवडणुकी न होताच खासदार झालेले होते, तर त्यांच्या विरोधात एक काँग्रेसचे उमेदवार होते. ओके, सो दोघच उमेदवारांनी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेला होता. आणि जे काही काँग्रेसचे उमेदवार होते तर त्यांनी वेळेवर जे काही अर्ज आहे ते मागे घेतलेले होते. ओके, आणि त्यामुळे त्यांचं जे काही नामांकन आहे ते मागे घेण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे जे मुकेश दलाल आहे ते निवडणूक न होता खासदार झालेले होते. ओके, सो ब्रीफमध्ये तुम्हाला अंडरस्टँडिंग होईल अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. सो रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951 मध्ये सेक्शन 33 मध्ये आता नामांकनासाठी कुठली पात्रता किंवा कुठला निकष सांगितण्यात गेलेला आहे, तर एक किमान वयाची पात्रता 25 वर्ष आहे. ओके, सो आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये देखील हे देण्यात आलेलं आहे. प्रस्तावकच्या बाबतीत लक्षात ठेवायचे की संबंधित मतदारसंघातीलच प्रस्तावक असायला हवं. ओके, जी काही आपली आपण जेव्हा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरतो तर त्यावेळेस आपल्याला प्रस्तावकांची आवश्यकता असते. सो मान्यता प्राप्त जर पक्ष असेल, मान्यता प्राप्त म्हणजे काय, तर रिकॉग्नाइज पार्टी असेल तर त्याला एक प्रस्तावकाची आवश्यकता असतो. आणि बिगर मान्यता प्राप्त पक्ष असेल किंवा नॉन रिकॉग्नाइज पार्टी असेल तर त्याला 10 प्रस्तावकाची आवश्यकता असतो. सो संबंधित उमेदवाराला जर तो उमेदवार मान्यता प्राप्त पक्षाकडून जर उमेदवारी अर्ज दाखल करत असेल तर एक, आणि बिगर मान्यता प्राप्त पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करत असेल तर 10 अशा प्रस्तावकांची आवश्यकता असतो. आणि ते प्रस्तावक हे संबंधित मतदारसंघातीलच असायला हवं, ही तरतूद या ठिकाणी आहे. एक उमेदवार विविध प्रस्तावकांसह 4 उमेदवारी अर्ज दाखल करू शकतो. ओके, सो एक उमेदवार आपल्या राज्यातील किंवा देशातील वेगवेगळ्या लोकसभेमध्ये 4 उमेदवारी अर्ज दाखल करू शकतो, तर ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी मुकेश दलाल हे निवडणूक न होताच खासदार झालेले होते, तर ते लक्षात ठेवायचं. ओके, आता सेक्शन 53 मध्ये ओके, सो सेक्शन या रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951च्या 53 सेक्शन मध्ये ओके, सेक्शन नंबर 53 मध्ये क्लॉज 3 मधील बिनविरोध निवडणुकी संदर्भाने जी तरतूद आहे ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर आहे झोप हा माणसाचा मूलभूत अधिकार आहे असे कोणत्या न्यायालयाने सांगितलेलं आहे, कोणत्या हायकोर्टने, तर बॉम्बे हायकोर्टने, ते लक्षात ठेवायचं आहे. सर्वाधिक अध्यादेश जे काही ऑर्डिनन्स आहेत तर ऑर्डिनन्स जारी करणारे राज्य आणि त्या संदर्भाने एक आकडेवारी मध्यंतरी आलेलं होतं. सो त्या संदर्भाने सर्वाधिक अध्यादेश जारी करणारे राज्य कुठले होते, तर उत्तर प्रदेशमध्ये 20 अध्यादेश जारी करण्यात आलेले आहे. आंध्र प्रदेशमध्ये 11 आणि महाराष्ट्रामध्ये 9 अध्यादेश जारी करण्यात आलेले आहे. ओके, सो लक्षात ठेवायचं वर्षभरातील जे काही अध्यादेश आहेत तर त्या अध्यादेशा संदर्भाने ही आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. सो अध्यादेश जारी करणाऱ्या राज्यांमध्ये युपीचा प्रथम क्रमांक आहे, हे तरी आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. त्यानंतर आहे थलपती विजय, जे काही तमिळ अभिनेता आहेत तर त्या थलपती विजय यांनी एक नवीन राजकीय पक्ष स्थापन केलेला आहे, ज्याचं नाव आहे तामिलगा वेत्री कझगम. ओके, सो तामिलगा वेत्री कझगम, त्याला TVK देखील म्हटलं जातो, तामिला वेत्री कझगम या पक्षाची त्यांनी स्थापना केलेली आहे, तर ते एक लक्षात असू द्या. त्यानंतर आहे राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024चा विजेता यतीन भास्कर दुग्गल हे राहिलेले आहेत. हे आपल्याला HRD मध्ये देखील विचारलं शकतो, HRD मध्ये, त्यामुळे आपल्यासाठी महत्वाचं आहे. ओके, सो यतीन भास्कर दुग्गल हे राष्ट्रीय संसद महोत्सव 2024चा विजेता ठरलेला आहे. ओके, त्यानंतर आहे गुगलच्या इलेक्शन कमिशन सोबत भागीदारीतून एक सक्षम ऍप डेव्हलप करण्यात आलेला आहे. ओके, सो गुगलने इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सोबत भागीदारी करून सक्षम ऍप किंवा इलेक्शन कमिशन आणि गुगलच्या भागीदारीतून सक्षम ऍप जे वयस्कर व अपंग मतदारांसाठी निवडणुकीच्या बाबतीत हे सक्षम ऍप डेव्हलप करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे CVGIL ऍप लक्षात ठेवायचं. मॉडेल कोड ऑफ कंडक्टवर तक्रारी ऐकून घेण्यासाठी किंवा जी काही आचारसंहिता आहे तर आचारसंहिते संदर्भात जी काही तक्रारी आहेत तर ते आपण CVGIL ऍप यामध्ये नोंदवू शकतो. सो हे 2 ऍप लक्षात ठेवायचे. एक सक्षम वयस्कर व अपंग मतदार संदर्भांच्या माहितीसाठी किंवा त्या संदर्भात जे काही डाटा आहे तर ते आपण सक्षम ऍपमध्ये नोंदवू शकतो, आणि CVGIL ऍप हे आचारसंहिते संदर्भात आहे. ओके, आता स्टार प्रचारक ही संकल्पना लक्षात ठेवायचं. स्टार प्रचारक रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951च्या सेक्शन 77 मध्ये ओके, सो 77 सेक्शन मध्ये देण्यात आलेलं आहे. स्टार प्रचारक संदर्भाने जे काही पॉलिटिकल पार्टीचे सदस्य असणे आवश्यक आहे, जे काही स्टार प्रचारक आहे तर ते एखाद्या पॉलिटिकल पार्टीचे सदस्य असणे आवश्यक आहे. मान्यता प्राप्त पक्षाला 40 स्टार कंपेनर किंवा स्टार प्रचारक निवडण्याची तरतूद आहे. ओके, सो सुप्रीम कोर्टनुसार हे ठरवण्यात आलेलं आहे की सुप्रीम कोर्टने एखाद्या मान्यता प्राप्त पक्षाला स्टार प्रचारक ओके, सो सुप्रीम कोर्ट नाही तर या ठिकाणी स्टार कंपेनर आहे, ते लक्षात ठेवायचं. सो स्टार प्रचारक
नेमण्यासाठी 40 स्टार प्रचारक हे रिकॉग्नाइज पार्टी नेमू शकतात. ओके, इलेक्शनच्या कालावधीमध्ये. आणि ते त्यासाठी ऍक्ट कुठला आहे तर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951 आणि सेक्शन 77. जे काही नॉन रिकॉग्नाइज पार्टी आहेत किंवा बिगर मान्यता प्राप्त पक्ष आहेत तर ते 20 स्टार प्रचारक नेमू शकतात. तर ते लक्षात ठेवायचं आहे. मान्यता प्राप्त पक्ष 40 तर बिगर मान्यता प्राप्त पक्ष हे 20. ओके, निवडणुकीच्या अधिसूचनेपासून 7 दिवसात जी काही स्टार प्रचारक आहेत, ओके, सो स्टार कंपेनरची नावे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला देणे आवश्यक असतो. ओके, सो जे काही निवडणुकीची जी काही तारीख आहे किंवा कार्यक्रम आहे ते जाहीर झालेले असेल तर त्या निवडणुकीच्या अधिसूचनेपासून 7 दिवसाच्या आत संबंधित जे काही त्या पक्षातील जे काही स्टार कंपेनर असणार आहेत तर त्यांची नावे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला देणे आवश्यक असतो किंवा बंधनकारक असतो. त्यानंतर आहे ग्रेट निकोबार बेटावरील शॅम्पेन जमातीने पहिल्यांदा फर्स्ट टाइम मतदानाचा हक्क बजावलेला आहे. तर ते लक्षात ठेवा. सो शॅम्पेन जमातीने कुठल्याही ग्रेट निकोबारमध्ये तर त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. ओके, सो अशा पद्धतीने परिक्रमा मध्ये जे काही 6 परिक्रमा होती तर त्यामध्ये जानेवारी टू जून 2024 पर्यंतचे जे काही डेटा आहे ते आपण या ठिकाणी घेतलेला आहे. ओके, काही जे नियुक्ती संदर्भाने असतील तर त्याच्यामध्ये 2024-25 मध्ये काही बदल झाले तर ते लेटेस्ट मधील आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. सो ते लक्षात ठेवायचं. त्यानंतर आहे जुलै 2024चा परिक्रमा मॅगझिन मध्ये जे काही आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने जे काही डेटा आहे GS2च्या अनुषंगाने तर ते लक्षात ठेवायचं. PMLA ऍक्ट मध्यंतरी चर्चेत होतात. जे काही तत्कालीन दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केलेली होती आणि त्यावर याच ऍक्ट अंतर्गत काही जे काही त्यांच्यावर खटला भरण्यात आलेला होता. ओके, सो PMLA ऍक्ट 2002 मध्ये तयार करण्यात आलेला आहे, ज्याला प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट म्हटलं जातं. सो 2002 मध्ये हे ऍक्ट आणण्यात आलेला आहे. यामध्ये बेकायदेशीर मार्गाने कमवण्यात आलेल्या काळ्या पैशाचे रूपांतर व्हाईट मनी किंवा जे काही लिगल मनी मध्ये दाखवण्यासाठी म्हणून या PMLA ऍक्ट. ओके, सो काय आहे तर बेकायदेशीर मार्गाने जी काही कमवण्यात आलेला पैसा ज्याला आपण ब्लॅक मनी म्हणतो तर त्याला लिगल मनी किंवा व्हाईट मनी करण्याला आळा घालण्यासाठी या ऍक्टचा समावेश करण्यात आलेला आहे किंवा हा ऍक्ट आणण्यात आलेला आहे. कसं बेकायदेशीर जे काही पैसा आहे तर त्याला लिगलाइज करण्यासंदर्भाने आणि त्याला आळा घालणे यासाठी म्हणून PMLA ऍक्ट आणण्यात आलेला आहे. याच्यामध्ये 5 वेळा दुरुस्ती करण्यात आलेली आहे. 2009, 2012, 2015, 2018 आणि 2019. सो असे 5 वेळा यामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे. अंमलबजावणी लक्षात ठेवायचं. 1 जुलै 2005 पासून या प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्टची अंमलबजावणी ला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर आहे लोकसभा निवडणूक 2024 निकाल. ओके, जे काही मॅगझिन मध्ये दिलेलं होतं ते डाटा आपण या ठिकाणी घेणार आहोत, म्हणजे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. लोकसभा 2024चा निकाल 7 टप्प्यामध्ये पार पडले. निकाल कधी जाहीर झाला तर 4 जून 2024 ला जाहीर झालेला आहे. 543 सीट किंवा 543 जागांसाठी हा निकाल जाहीर झालेला आहे. 18वी लोकसभा निवडणूक किंवा 18वी लोकसभा साठी जे काही निवडणूक आहे लोकसभेच्या ते पार पडलेला आहे. ओके, यामध्ये 41 राजकीय पक्ष या निवडणुकीत सहभागी होते. आता जे वेगवेगळे पक्ष आहेत तर त्या पक्षांना किती मते मिळालेली आहेत तर ते लक्षात ठेवायचे. 2 आघाडी मोस्टली या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. NDA म्हणजेच नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स, ज्याला आपण राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणतो, तर या NDA ने 293 जागा मिळवलेल्या आहेत. तर इंडिया अलायन्स, ओके, ज्याला इंडिया अलायन्स देखील म्हटलं जातो, सो काँग्रेस प्रणित किंवा काँग्रेस नेतृत्वपणित हे इंडिया अलायन्स आहे, त्यांनी 234 जागा मिळवलेल्या आहेत. ओके, सो ते लक्षात ठेवायचं आहे. इंडियामधील कुठले पक्ष, इंडियामध्ये पक्ष असणारे ज्यांनी मोस्ट ऑफ दी जे जागा मिळवल्या आहेत तर ते लक्षात ठेवायचं. BJP, भारतीय जनता पक्ष, TDP, ओके, सो TDP, तेलुगू देसम पार्टी, JDU, जनता दल युनायटेड, शिवसेना. ओके, सो शिवसेना म्हणजे कुठली शिवसेना तर एकनाथ शिंदेवाली शिवसेना आणि NCP, अजित पवार गट. सो हे लक्षात ठेवायचं आहे. सो अशा पद्धतीने BJPने 240 सीट मिळवलेल्या आहे आणि एकूण मताच्या 36.56%. ओके, सो 36.56% त्यांनी जे मतदानाची पर्सेंटेज किंवा मतदानाची टक्केवारी त्यांना मिळालेली आहे. तेलुगू देसम पार्टी, ओके, सो TDP 16 जागा त्यांनी मिळवलेल्या आहेत आणि एकूण मताच्या 1.98% मते त्यांना प्राप्त झालेले आहेत. JDU, जनता दल युनायटेड, चिराग पासवान तुम्हाला माहित असेल, सो ते JDU ने 12 जागा त्या ठिकाणी मिळवलेल्या आहेत. ओके, आय थिंक चिराग पासवान की नितीश कुमार यांचा हे जनता दल असायला हवं. ओके, सो जनता दल हे नितीश कुमार आय थिंक. ओके,
सो जेडीयू यांनी 12 सीट मिळवलेला आहे किंवा 12 जागा मिळवलेल्या आहे आणि एकूण मतांच्या 1.25% मते त्यांना प्राप्त झालेली आहे. शिवसेना लक्षात ठेवायचं, एकनाथ शिंदे प्रणित शिवसेना 7 जागा त्यांनी मिळवलेल्या आहे आणि एकूण मतांचा 1.15% त्यांनी मतं प्राप्त केलेले आहे. अजित पवार गट एनसीपी एक जागा त्यांनी मिळवलेला आहे आणि 0.32% एकूण मताच्या 0.32% त्यांनी मताची टक्केवारी मिळवलेली आहे. ओके, त्यानंतर आहे इंडी अलायन्स, त्यांनी एकूण जागा किती मिळवलेल्या आहे? 234 पैकी इंडियन नॅशनल काँग्रेसने 99 जागा, एकूण मताच्या 21.19% त्यांनी प्राप्त केलेला आहे. त्यानंतर आहे समाजवादी पार्टी 37 जागा मिळवलेल्या आहे. ओके, सो 37 जागा मिळवून त्यांनी एकूण मतांचा जर आपण विचार केला तर 4.58% मते त्यांना प्राप्त झालेले आहेत. ओके, सो 37 जागा समाजवादी पार्टीने मिळवलेल्या आहे, अखिलेश यादव. त्यानंतर आहे ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस आहे का? सो AITC, यस, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस 29 जागा या पक्षाने मिळवलेल्या आहे. 4.37% त्यांनी मतं प्राप्त केलेले आहे. द्रविड मुन्नेत्र कळघम, ओके, सो द्रविड मुन्नेत्र कळघम किंवा कसगम देखील म्हटलं जातो, 22 जागा मिळवलेल्या आहे. एकूण मतांचा 1.82% त्यांनी मिळवलेला आहे. त्यानंतर अत्यंत महत्वाचं, हे तरी आपल्याला लक्षात असायला हवं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट 9 जागा मिळवलेल्या आहेत आणि एकूण मतांचा 1.48 मते त्यांना प्राप्त झालेले आहेत. एनसीपी शरदचंद्र पवार गट 8 जागा त्यांनी मिळवलेल्या आहे, 0.92% मते त्यांना प्राप्त झालेली. ओके, सो एकंदरीत जुलैचा परिक्रमा मॅगझिन मध्ये दिलेलं होतं, ते डेटा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. ओके, काही करेक्शन असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करू शकता. ओके, सो आपल्या लक्षात ठेवायचं, INC इंडियन नॅशनल काँग्रेस 99 जागा, समाजवादी पक्ष 37 जागा, त्यानंतर आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 9 जागा मिळवलेल्या आहेत आणि मतदानाची टक्केवारी लक्षात ठेवायचं. त्याचप्रमाणे एनडीएच्या बाबतीत आपल्याला लक्षात ठेवायचं, अपक्ष 7 जागा मिळवल्या आहेत अपक्षाने आणि नोटा लक्षात ठेवायचं, एकूण मताच्या नोटा या सिलेक्ट करणारे जे काही मतदार आहेत तर एकूण मताच्या टक्केवारी किती मिळालेली आहे? 0.99, म्हणजे जवळपास 1% जे काही मतदान आहे ते या नोटाला मिळालेलं आहे, लक्षात ठेवायचं. आणि सर्वाधिक नोटाला मतदान कुठल्या मतदारसंघामध्ये? तर इंदोर मतदारसंघामध्ये मिळालेलं आहे, तर ते देखील लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर आहे महाराष्ट्रातील पक्षनिहाय जागा. सो 48 जागासाठी महाराष्ट्रामध्ये निवडणुका पार पडलेल्या होत्या, ज्यामध्ये महाराष्ट्राच्या बाबतीत विचार केला तर इंडियन नॅशनल काँग्रेसला म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 13 जागा मिळालेल्या आहेत, बीजेपीला 9 जागा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 9 जागा, एनसीपी शरदचंद्र पवार गट 8 जागा आणि शिवसेना जे एकनाथ शिंदे आहेत त्यांना 7 जागा, अपक्ष 1 जागा मिळवलेला आहे. ओके, सो अपक्षाला 1 जागा जिंकता आलेला आहे. ओके, महाराष्ट्रामध्ये, आणि ते विशाल पाटील सांगली मतदारसंघातून ते अपक्ष निवडून गेलेले आहेत, तर ते एक लक्षात ठेवू शकता, विचारलं तर आपल्याला माहिती असायला हवं. या निवडणुकीत 346 जागा हे नॅशनल पार्टीने मिळवलेले आहेत. ओके, सो 346 जागा हे रिकॉग्नाइज पार्टीने मिळवलेलं आहे, तर 11 जागा आहे काय? तर नॉन रिकॉग्नाइज पार्टीने मिळवलेलं आहे. ओके, सो लक्षात ठेवायचं, नॅशनल पार्टीज म्हणण्यापेक्षा जे काही रिकॉग्नाइज पार्टीज ज्याला आपण मान्यता प्राप्त पक्ष म्हणतो, सो मान्यता प्राप्त पक्षांनी काय तर 346 जागा मिळवलेल्या आहेत आणि नॉन रिकॉग्नाइज पार्टीने 11 जागा या निवडणुकीत जिंकलेल्या आहे. 179 जे काही जागा आहेत ते किमान एका राज्यात राज्य पक्ष म्हणून दर्जा प्राप्त असणाऱ्या पक्षांनी या ठिकाणी मिळवलेला आहे, 179 जागा. ओके, सो इतकं फॅक्च्युअल डेटा कदाचित विचारणार नाही, पण हे 346 आणि 11 जागा लक्षात ठेवायचं या ठिकाणी रिकॉग्नाइज पार्टी. ओके, सो रिकॉग्नाइज पार्टी लक्षात ठेवायचं, रिकॉग्नाइज पार्टी. त्यानंतर आहे महिला खासदार, आपल्याला लक्षात ठेवायचं, महिला खासदार 2024च्या या लोकसभा निवडणुकीमध्ये 74 महिला खासदार हे त्या ठिकाणी लोकसभेत निवडून गेलेले आहेत. तेच जर आपण 2019च्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर 78 होते. ओके, सो 78 त्या ठिकाणी निवडून गेलेलं होतं. एकूण लोकसभा जे जागा आहेत 5 ते 43, सो 5 ते 43चा विचार करता 74 जे जागा आहेत म्हणजे 14% जे काही जागा आहेत तर ते या महिला खासदारांनी प्राप्त केले आहेत असं आपण म्हणू शकतो. ओके, म्हणजेच लोकसभेमध्ये 14% जागा हे महिला खासदारांचे आहेत. ओके, आणि अलीकडे आपण जे काही नारी शक्ती वंदन विधेयक आणलेलं आहे तर त्याच्यामध्ये 33% जागा म्हणजे 1/3 जागा महिलांसाठी आपण त्या ठिकाणी राखीव ठेवणार आहोत. ओके, सो ते देखील लक्षात ठेवा.
सध्या जर आपण विचार केला की लोकसभेमध्ये किती महिला खासदार आहेत तर 75 आहेत. कारण जे राहुल गांधी होते ते वायनाड या ठिकाणून आणि रायबरेली या ठिकाणून निवडून गेलेले होते. तर त्यांनी एका जागेचा राजीनामा दिलेला होता आणि त्या वायनाड या जागेतून त्यांची जी काही बहीण आहे, ओके, सो तर ते त्या निवडून गेलेल्या आहेत. ओके, सो लक्षात ठेवायचं 75 महिला सध्या या ठिकाणी गेलेल्या आहेत. प्रियंका गांधी, ओके, सो प्रियंका गांधी हे त्या ठिकाणून वायनाड मधून एक महिला म्हणून त्यांची किंवा महिला खासदार म्हणून ते त्या ठिकाणी पोटनिवडणूक झालेली होती, तर त्यामध्ये ते विजयी झालेले होते. सो असे एकूण 75 महिला खासदार आहेत, तर ते लक्षात ठेवायचं. सर्वात युवा जे काही लोकसभेतील खासदार कोण आहेत तर पुष्पेंद्र सरोज समाजवादी पक्षातील आहेत आणि कौशांबी उत्तर प्रदेशातील कौशांबी या मतदारसंघातून ते निवडून गेलेले आहेत. त्यांचं जर वर्ष बघितलं तर 25 वर्षे 3 महिने 3 दिवस. ओके, 25 वर्षे 3 महिने 3 दिवस असे त्यांचा एकंदरीत जो वय आहे तर ते त्या वयामध्ये ते त्या ठिकाणी लोकसभेचे सर्वात युवा खासदार या 2024च्या लोकसभा निवडणुकीत ठरलेले आहेत. महिलांच्या बाबतीत विचार केला तर सांभवी चौधरी जनशक्ती पार्टी आहेत रामविलास पासवान. ओके, यस, जनशक्ती पार्टी जे आहेत रामविलास पासवान जे चिराग पासवान सध्या नेतृत्व करत आहेत. सो या पक्षातील सांभवी चौधरी हे सर्वात युवा महिला खासदार झालेले आहेत. कधी खासदार झाले तर 25 वर्षे 11 महिन्याचे असताना ते खासदार झालेले आहेत. सर्वात वयोवृद्ध लक्षात ठेवायचे TR बालू DMK पक्षातील आहेत. तामिळनाडूतील पेरंबुदूर या मतदारसंघातून सर्वात वयोवृद्ध खासदार म्हणून ते TR बालू हे निवडून गेलेले आहेत. आता काही फॅक्च्युअल आहेत. BSP बहुजन समाजवादी पक्षाला 424 जागा त्यांनी लढवलेल्या होत्या आणि त्यासाठी 2.4% त्यांना मतं देखील मिळाली. तरी देखील एकही जागा त्यांना जिंकता आलेलं नव्हतं. ओके, सो लक्षात ठेवायचं की एकही जागा त्यांनी जिंकता आलेलं नाही. त्याच पद्धतीने 2019 मध्ये देखील त्यांना एकही जागा जिंकता आलेलं नव्हतं. सो हे लक्षात ठेवायचं. केरळमध्ये बीजेपीला पहिल्यांदा एक जागा जिंकण्यात यश मिळालेलं आहे. सो हे देखील लक्षात ठेवायचं. ओके, सो केरळमध्ये बीजेपीला एक जागा जिंकण्यात यश मिळालेलं आहे. त्यानंतर आहे नोटाच्या बाबतीत लक्षात ठेवायचं नॉन ऑफ दी अबव. सो यावर आपल्या इलेक्शनची काही प्रोसिजर आहे आपल्या सिलेबसमध्ये, तर त्यामध्ये नोटा पॉईंट देखील आपल्याला त्यावर देखील प्रश्न विचारला जातो. 18व्या लोकसभेमध्ये सर्वाधिक मतदान नोटाला मिळालेले आहे ते कुठल्या मतदारसंघातून? इंदोर या मतदारसंघातून. ओके, सो मध्य प्रदेशातील इंदोर या मतदारसंघातून सर्वाधिक मतदान या नोटाला मिळाले आहे. आणि प्रमाणानुसार विचार केला की सर्वाधिक नोटाला मिळण्याचे प्रमाण कुठल्या राज्यामध्ये आहे तर आसाममध्ये आहे. ओके, सो ते लक्षात ठेवायचं. आता नोटाच्या बाबतीत सप्टेंबर 2013 मध्ये PUCL नावाची एक NGO आहे जे इलेक्शनच्या संदर्भाने किंवा जे काही लोकशाही निवडणुकीच्या संदर्भाने कार्य करत असतो. सो या PUCL वर्सेस युनियन ऑफ इंडिया या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टने नोटा हा पर्याय उपलब्ध करून देण्याची शिफारस केलेली होती. एकंदरीतच मतदारांची गुप्तता राखण्यासाठी म्हणून नोटा हे जे काही पर्याय आहे ते EVM मध्ये उपलब्ध करून द्यावा अशी शिफारस या सुप्रीम कोर्टने केलेली होती. आणि त्यानुसार पहिल्यांदा 2013 मध्ये फर्स्ट टाइम छत्तीसगड, मिझोराम, मध्य प्रदेश, दिल्ली आणि राजस्थान. ओके, सो RMD छमी लक्षात ठेवू शकतो ट्रिक. नोटा लागू कुठल्या राज्यामध्ये सर्वप्रथम नोटा लागू करण्यात आल्या तर RMD छमी. RMD म्हणजे राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली आणि छत्तीसगड, मिझोराम. सो या राज्यांमध्ये पहिल्यांदा या नोटाचा प्रयोग करण्यात आलेला होता. 2014 मध्ये सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नोटाचा वापर करण्यात आलेला आहे, तर ते लक्षात ठेवायचं. या निवडणुकीसह 4 राज्यांचा विधानसभा निकाल झालेला आहे, तर ते लक्षात ठेवायचं. 18व्या लोकसभेच्या निवडणुकीसह 4 राज्यांचा विधानसभा निकाल. तर त्याच्या बाबतीत आंध्र प्रदेशमध्ये 135 जागा TDP पक्षाने मिळवलेल्या आहे. ओके, सो चंद्रबाबू नायडू तुम्हाला माहितीच असेल. 175 जागांपैकी TDP या पक्षाला, तेलुगू देशम पार्टीला 135 जागा मिळून त्या ठिकाणी सत्ता स्थापन त्यांनी केलेलं आहे चंद्रबाबू नायडू नेतृत्व. ओके, आणि दुसरा क्रमांकाचा पक्ष होता जनसेना पार्टी. ओके, सो जनसेना पार्टी 21 जागा त्यांनी मिळवलेल्या आहे. सो चंद्रबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली चौथ्यांदा आंध्र प्रदेशमध्ये सरकार स्थापन केलेले आहे TDPने. त्यानंतर आहे ओडिसामध्ये 147 जागांपैकी बीजेपीला 78 जागा मिळालेल्या आहे, तर BJDला बिजू जनता दलाला 51 जागा मिळालेल्या आहे. आणि मोहन माझी त्या ठिकाणी बीजेपीचे उमेदवार जे होते तर त्यांची CM म्हणून निवड झालेली आहे. ओके, किंवा मोहन माझी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालेले आहे. त्यानंतर आहे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशमध्ये BJPला 46 जागा, एकूण 60 जागेपैकी BJPला 46 जागा मिळून त्यांनी
सत्ता स्थापन केलेलं आहे. तर नॅशनल पीपल पार्टी दुसऱ्या क्रमांकाचा 5 जागा मिळालेल्या आहेत. ओके, सो लक्षात ठेवायचं 5 जागा नॅशनल पीपल्स पार्टीला मिळालेल्या आहेत. आणि मुख्यमंत्री कोण झालेले आहेत तर बीजेपीचे उमेदवार पेमा खांडू हे त्या ठिकाणी मुख्यमंत्री झालेले आहेत अरुणाचल प्रदेशमध्ये. सिक्कीम लक्षात ठेवायचं अत्यंत महत्वाचं आहे, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा या पक्षाला 32 पैकी 31 जागा मिळालेल्या आहेत. ओके, सो 32 पैकी 31 जागा मिळालेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे या पक्षाची स्थापना 4 फेब्रुवारी 2013 मध्ये प्रेमसिंग तामांग यांनी केलेली होती, जे सध्या सीएम म्हणून त्या ठिकाणी सरकार सीएम म्हणून त्या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे किंवा मुख्यमंत्री झालेले आहेत. ओके, सो सिक्कीमच्या बाबतीत लक्षात ठेवायचे सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा. ओके, 32 पैकी 31 जागा त्यांनी मिळवलेल्या आहेत. त्यानंतरचे जे काही मिसलेनियस आहेत तर ते महिला कर्मचाऱ्यांसाठी सिक्कीम हायकोर्टाने मासिक पाळी रजा धोरण लागू केलेलं आहे. कुठल्या हायकोर्टाने? सिक्कीम हायकोर्टाने. त्यानंतर आहे पी के मिश्रा. जे काही पी के मिश्रा आहेत तर री अपॉइंटेड ॲज अ प्रिन्सिपल सेक्रेटरी ऑफ पीएम. जे काही आपण पीएमओ अभ्यास आपल्या सिलेबसमध्ये आहे पीएमओ, सो त्याचे प्रिन्सिपल सेक्रेटरी मधून पी के मिश्रा यांची फेरनिवड झालेली आहे. 1972च्या गुजरात कॅडरचे ते IAS अधिकारी आहेत. 2019 पासून ते पंतप्रधानांचे जे काही पीएमओ कार्यालय आहे तर त्याचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून त्या पदावर आहेत. ओके, सो ते लक्षात ठेवायचं. अलीकडे 2024 मध्ये जे काही आरबीआयचे निवृत्त गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या देखील पीएमओ मध्ये ॲज अ प्रिन्सिपल सेक्रेटरी मधून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ते देखील आपण पुढच्या जे काही आपण जे मॅगझिनचे जे काही करंट बघणार आहोत पुढच्या पार्टमध्ये तर ते आपण डिस्कस करणार आहोत. ओके, त्यानंतर आहे ऑगस्ट 2024 मधील जे काही मॅगझिन आहे तर त्याच्यामध्ये जे काही आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने जे काही डेटा दिलेला होता तर ते या ठिकाणी आपण बघणार आहोत. प्रोटेम स्पीकरच्या बाबतीत लक्षात ठेवा. प्रोटेम स्पीकर, आता प्रोटेम स्पीकर संदर्भाने वाद झालेला होता. ओके, सो भ्रतुरी किंवा भर्तृहरी महताब यांची त्या ठिकाणी प्रोटेम स्पीकर मधून बीजेपी पक्षातील आहेत तर त्या ठिकाणी निवड झालेली होती. आता तो वाद काय आहे किंवा काय नाही ते आपल्यासाठी महत्वाचं नाही, मात्र प्रोटेम स्पीकर हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. ते पद राज्यघटनेत आहे का तर राज्यघटनेत प्रोटेम स्पीकर असा उल्लेख नाही आहे. संसदीय कामकाज मंत्रालयाच्या हँडबुकमध्ये ओके जे काही नियम पुस्तिका आहेत तर त्या हँडबुकमध्ये या प्रोटेम स्पीकर विषयी काय दिलेलं आहे तर एकंदरीतच नोंद करण्यात आलेली आहे. अनुच्छेद भारतीय राज्यघटनेच्या 95 अनुच्छेद 95(1) मध्ये लक्षात ठेवायचं कलम 95(1) क्लॉज 1 मध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष हे पद रिक्त असेल तेव्हा अध्यक्षाची कामे पार पाडण्यासाठी प्रेसिडेंट लोकसभेतील एका सदस्याची निवड करतील अशा पद्धतीची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये आहे. मात्र प्रोटेम स्पीकर असं स्पेसिफिकली मेन्शन केलेलं नाही तर ते लक्षात ठेवायचं आहे. नवीन लोकसभा गठीत झाल्याच्या नंतर पहिल्या बैठकीचे अध्यक्षस्थान हे प्रोटेम स्पीकर भूषवत असतात व नवनिर्वाचितांना शपथ देतात. तसेच स्पीकर किंवा डेप्युटी स्पीकर यासाठी मतदान घेतात. ओके, सो प्रोटेम स्पीकरचे काम काय आहे तर नवीन लोकसभा निवडणूक झाल्याच्या नंतर जे संसदेतील जे काही बैठकीचे मतदान किंवा लोकसभेतील बैठकीचे अध्यक्षस्थान ते भूषवित असतात व नवनिर्वाचितांना शपथ देत असतात आणि स्पीकर किंवा सभापती व उपसभापतीसाठी मतदान घेत असतात. आता जे काही ज्येष्ठ जे काही सभासद असतात त्या सभागृहातील लोकसभेतील ज्येष्ठ सभागृह या ठिकाणी प्रोटेम स्पीकर म्हणून त्या ठिकाणी निवडले जाऊ शकतात. ओके, सो त्या संदर्भातीलच काही वाद त्या ठिकाणी झालेला होता ते तुम्ही बघू शकता. ओके, गुगलवर वगैरे किंवा युट्यूबवर सर्च करून. त्यानंतर आहे पोस्ट ऑफिस कायदा 2023 लागू कधी झालेला आहे तर 18 जून 2024 ला लागू झालेला आहे, म्हणजे अंमलात आलेला आहे. 1898च्या कायद्याची जागा या पोस्ट ऑफिस कायद्याने घेतलेला आहे. ओके, त्यानंतर आहे 25 जून संविधान हत्या दिन. लक्षात ठेवायचं 25 जून संविधान हत्या दिन. आणि या ठिकाणी आपण आणीबाणी संदर्भात जे काही प्रोव्हिजन्स आहेत ते सविस्तर बघणार आहोत. सो 25 जून 1975 ला इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आणीबाणी जाहीर केलेली होती. त्यावेळेस प्रेसिडेंट कोण होते तर लक्षात ठेवायचं यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. फखरुद्दीन अली अहमद हे त्यावेळेस तत्कालीन राष्ट्रपती होते. ओके, आणि सरन्यायाधीश जर विचारलं तर लक्षात ठेवायचं चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्यावेळेस कोण होते तर A.N. रे हे त्यावेळेस आणीबाणीच्या काळामध्ये काय होते तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते. सो ते दोन नावं लक्षात ठेवायचं. 21 मार्च 1977 ला आणीबाणी संपुष्टात आली. लागू कधी झाली 25 जून 1975 आणि 21 मार्च 1977 पर्यंत हे लागू होतं आणि 21 मार्च 1977 ला ते संपुष्टात आलेलं आहे.
आणीबाणी संदर्भाने भारतीय राज्यघटनेत 18व्या भागामध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. 3 प्रकारची आणीबाणी देण्यात आलेली आहे, जे 352 ते 360 या कलमांतर्गत समावेश करण्यात आलेलं आहे. आणीबाणी ही तरतूद आपण भारतीय जे काही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 ओके, सो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकारचा कायदा 1935 या कायद्यातून आपण घेतलेला आहे. ओके, आणि आणीबाणीच्या वेळेस फंडामेंटल जे राईट्स आहेत ते रद्द होण्याची जी काही प्रोव्हिजन्स आहेत तर ते आपण जर्मनीतील वायमर या कॉन्स्टिट्यूशन कडून घेतलेलं आहे. सो बेसिक आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. आता राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात जे काही डिटेल आहेत ते बघणार आहोत. कलम 352 मध्ये आपल्याला राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये पाहायला मिळतो. ओके, राष्ट्रीय आणीबाणी कोण जाहीर करत असतात तर प्रेसिडेंट हे डिक्लेअर करत असतात. ओके, राष्ट्रपती जाहीर करत असतात. कारण काय तर युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र बंड. सो सशस्त्र बंड हा शब्द सुरुवातीला नव्हता. सो सशस्त्र बंड याऐवजी अंतर्गत अशांतता हा शब्द होता. मात्र या अंतर्गत अशांतता या शब्दाला 44व्या घटना दुरुस्ती 1978 नुसार रिप्लेस करण्यात आलं आणि त्या जागी सशस्त्र बंड हे नवीन शब्द त्या ठिकाणी ऍड करण्यात आले. सो 3 कारणावरून किंवा या कारणामुळे युद्ध किंवा परकीय आक्रमण असेल किंवा सशस्त्र बंड या कारणावरून आपण राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करू शकतो. सो ते लक्षात ठेवायचं आहे. पंतप्रधानांसह कॅबिनेटच्या लेखी मान्यता आवश्यक असेल अशा पद्धतीची तरतूद या 44व्या घटना दुरुस्तीने करण्यात आलेली आहे. ओके, राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करताना प्रेसिडेंटला या आणीबाणी संदर्भाने घोषित करण्यासंदर्भाने लेखी मान्यता देण्याची जी काही तरतूद आहे तर ती पंतप्रधानांसह कॅबिनेटने तशी लेखी मान्यता देणे राष्ट्रपतींना आवश्यक असेल. ओके, कॅबिनेट हा शब्द सर्वप्रथम या 44व्या घटना दुरुस्ती कायद्याने 1978 मध्ये आपल्या या कलम 352 मध्ये ऍड करण्यात आलेले आहे. तर ते लक्षात ठेवा. प्रेसिडेंटने राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केल्यानंतर ते जे काही प्रस्ताव आहे ते दोन्ही सभागृहामध्ये 30 दिवसाच्या आत त्या प्रस्तावाला आणीबाणीच्या संदर्भात प्रस्तावाला मान्यता मिळणे आवश्यक आहे. आणि समजा लोकसभा विसर्जित झालेली असेल आणीबाणीच्या वेळेस तर नवीन लोकसभा गठीत झाल्याच्या नंतर 30 दिवसाच्या आत त्या आणीबाणीला मंजुरी मिळणे आवश्यक आहे. जर मंजुरी मिळाली नाही तर ते जे काही आणीबाणी आहे ते काय होईल तर त्या ठिकाणी रद्द होईल. ओके, संसदेच्या मंजुरीने एका वेळेस 6 महिन्यांपर्यंत त्या आणीबाणीला वाढवता येऊ शकतो. कितीही वेळा ते जे काही आणीबाणी आहे ते एका वेळेस 6 महिने अशा पद्धतीने 6 महिन्यांचं जे काही कालावधी आहे त्यानुसार ते वाढवता येऊ शकतो. असे कितीही वेळा वाढवता येऊ शकतो. तो मंजुरी संसदेची मंजुरी आवश्यक असतो जर आणीबाणी कॅरी फॉरवर्ड करायची असेल किंवा कंटिन्यू ठेवायची असेल तर. संसदेच्या मंजुरीने, आता संसदेच्या मंजुरीने म्हणजे काय तर यासाठी दोन्ही सभागृहाच्या विशेष बहुमताने जो काही वाढीचा किंवा आणीबाणीचा जे काही कालावधी आहे तर त्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी ठराव पास होणे आवश्यक असतो. ओके, सो एकूण सदस्य विशेष बहुमत म्हणजे काय तर एकूण सदस्य संख्या प्लस त्या सभागृहामध्ये उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने त्या सभागृहातील सदस्यांनी त्या ठरावाला म्हणजे आणीबाणीच्या वाढीच्या ठरावाला मान्यता देणे आवश्यक आहे. ओके, थोडक्यात काय तर राष्ट्रीय आणीबाणी कॅरी फॉरवर्ड करायची असेल किंवा कंटिन्यू करायचं असेल तर अशा वेळेस किंवा त्याची मुदत वाढ करायची असेल एका वेळी 6 महिन्यांपर्यंतचे तर यासाठी दोन्ही सभागृहातील विशेष बहुमताने त्या वाढीच्या ठरावाला मंजुरी मिळणे आवश्यक आहे. सो विशेष बहुमत म्हणजे काय एकूण सदस्य संख्या प्लस मतदान करणारे म्हणजे त्या ठिकाणी सभागृहात उपस्थित राहून मतदान करणारे असे एकूण सदस्यांच्या 2/3 बहुमत त्याला आवश्यक असेल. ही तरतूद 44व्या घटना दुरुस्ती 1978 मध्ये ऍड करण्यात आलेली आहे. ओके, प्रेसिडेंट केव्हाही संपुष्टात आणू शकतात. सो राष्ट्रपती ते जे काही आणीबाणी आहे ते केव्हाही संपुष्टात आणू शकतात. यासाठी पार्लिमेंटची मान्यता मिळणे आवश्यक नाही. ओके, सो आणीबाणीला जे काही पार्लमेंटने मान्यता दिल्याच्या नंतरच ते संपुष्टात येईल अशा पद्धतीची तरतूद नाही. तर राष्ट्रपतींना इन द सेन्स पंतप्रधान किंवा जे काही मंत्रिमंडळ आहे तर त्यांना वाटेल त्या पद्धतीने ते आणीबाणी मागे घेऊ शकतात. मात्र या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे की मात्र जर लोकसभेने साध्या बहुमताने ओके, सो साध्या सिंपल मेजॉरिटीने ते आणीबाणी जे ठराव आहे ते अंमलात न आणण्यासंदर्भाने ठराव पास केला ओके, किंवा आणीबाणी संपुष्टात आणावा अशी जे काही ठराव आहेत लोकसभेने साध्या बहुमताने पास केला तर ते आणीबाणी जे काही आहे ते संपुष्टात आणावे लागतात. सो हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. कलम 358 अंतर्गत युद्ध किंवा परकीय आक्रमण यावेळी 19 अंतर्गत मिळणारे जे काही फंडामेंटल राईट्स आहेत ते निलंबित होतात. ओके, सशस्त्र उठाव या कारणावरून
19 जे काही अंतर्गत जे आपल्याला फंडामेंटल राईट्स मिळालेले आहेत, ज्यामध्ये स्वातंत्र्य, ओके, सो भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, संस्था स्थापन करण्याचे स्वातंत्र्य वगैरे वगैरे, सो ते या सशस्त्र उठाव या कारणास्तव रद्द होत नाही किंवा निलंबित होत नाही, तर युद्ध व परकीय कारणास्तव ते रद्द होतात. ओके, बाकी 20 व कलम कलम 20 आणि 21 या अंतर्गत जे काही फंडामेंटल राईट्स आहेत ते आपल्याला कुठल्याच आणीबाणीच्या वेळेस निलंबन होत नाही, आणि इतर जे काही आणीबाणी आहेत ते निलंबन होऊ शकतात. ओके, इतर आणीबाणी संदर्भाने जे काही इतर फंडामेंटल राईट्स आहेत तर ते निलंबित होऊ शकतात, तर ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, मी परत एकदा सांगतो. युद्ध व परकीय आक्रमण यावेळी 19 म्हणजेच कलम 20 व 21 वगळता सर्व प्रकारचे जे काही फंडामेंटल राईट्स आहेत तर ते निलंबित होऊ शकतात. ओके, आणि सशस्त्र उठाव जर या कारणास्तव आणीबाणी लागू केलेली असेल तर 19, 20 आणि 21 हे जे काही फंडामेंटल राईट्स आहेत तर ते निलंबन होत नाही. ओके, तर ते लक्षात ठेवायचं. बाकी इतर फंडामेंटल राईट्स निलंबित होऊ शकतात. आता राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात जे काही न्यायालयीन आढावा आहे तर ते लक्षात ठेवायचं आहे. 38वी घटनादुरुस्ती 38 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट 1975 मध्ये करण्यात आलं, आणि या अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी घोषणेला न्यायालयीन पुनर्विलोकनापासून संरक्षण देण्यात आलं. म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कायद्यापासून त्याला संरक्षण देण्यात आलं 38वी घटनादुरुस्ती कायदा 1975 नुसार. मात्र 44व्या घटनादुरुस्ती कायदा 1978 नुसार जे काही न्यायालयाच्या पुनर्विलोकनापासून संरक्षण देण्यात आलेलं होतं, ती तरतूद म्हणजेच 38वी घटनादुरुस्ती 1975 ची तरतूद या ठिकाणी 44वी घटनादुरुस्ती कायदा 1978 मध्ये रद्दबादल ठरवण्यात आलेला आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे मिनर्वा मिल केस 1980चं. या बाबतीत लक्षात ठेवायचे की आणीबाणी हे मॅलेफाईड इन नेचर किंवा बेकायदेशीर किंवा गैरमार्ग या कारणास्तव जर लागू झालेलं असेल तर ते त्या आणीबाणी संदर्भाची काही चौकशी आहे किंवा त्या आणीबाणी संदर्भात जे काही प्रोव्हिजन्स आहेत किंवा खटला आहे तो न्यायालयात दाखल केला जाऊ शकतो आणि न्यायालयात ते आव्हान दिले जाऊ शकतो. ओके, मॅलेफाईड इन नेचर म्हणजे काय, तर आपल्या स्वार्थ हेतूसाठी जर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर झाले असेल तर अशा वेळेस न्यायालयात त्याची चौकशी होऊ शकते, ते लक्षात ठेवायचं. हे कुठल्या केसमध्ये स्पष्ट केलेलं आहे तर मिनर्वा मिल केस 1980. आतापर्यंत 3 वेळा आणीबाणी जाहीर झालेले आहे. 1962 मध्ये भारत चीन, 1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळेस आणि 1975 मध्ये अंतर्गत अशांतता या कारणास्तव. 1968 पर्यंत 1962 ते 62 मध्ये जाहीर झालेले आणीबाणी होते. त्यामुळे 1965 मध्ये जे काही इंडिया पाकिस्तान वाद आहे तर त्यावेळेस सेपरेट असं जे काही आणीबाणी आहे ते जाहीर करावे लागले नाही, तर ते लक्षात ठेवा. त्यानंतर आहे नवीन फौजदारी कायदे 1 जुलै 2024 ला लागू करण्यात आलेला आहे. नवीन फौजदारी कायदे, सो डेट आपल्याला विचारला जाऊ शकतो. भारतीय न्याय संहिता 2023 त्यानंतर आहे भारतीय न्याय संहिता, त्यानंतर BNSS. ओके, सो BNSS म्हणजे काय, तर एकच मिनिट, मला फुल फॉर्म आठवत नाहीये. यस, BNSS म्हणजे काय, तर भारतीय नागरी सुरक्षा संहिता. ओके, सो भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023. त्यानंतर आहे भारतीय साक्ष कायदा किंवा भारतीय साक्ष संहिता. ओके, किंवा भारतीय साक्ष 2023. सो हे लक्षात ठेवायचं आहे. न्याय संहिता, नागरी सुरक्षा संहिता आणि साक्ष संहिता. ओके, किंवा साक्ष हे जे काही ऍक्ट आहे ते 2023 मध्ये पारित करण्यात आलं, जे 1 जुलै 2024 ला लागू करण्यात आलं. भारतीय न्याय संहिता 2023 कोणत्या ऍक्टच्या जागी, तर IPC 1860च्या जागी भारतीय नागरी सुरक्षा संहिता CRPC ऍक्ट 1873च्या जागी, नॉट 1873च्या जागी. आणि जे काही भारतीय साक्ष अधिनियम 2023 आहे तर ते इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872च्या जागी नव्याने त्याच्यामध्ये लागू करण्यात आले. ओके, सो ते लक्षात ठेवा. 18व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची फेरनिवड करण्यात आलेली आहे, ते लक्षात ठेवू असू द्या. पहिल्या लोकसभा इलेक्शनच्या वेळेस 1952 मध्ये जे काही पहिले अध्यक्ष होते लोकसभेचे ते कोण होते, GV मावळणकर हे पहिले अध्यक्ष होते, आणि यांच्या विरोधात निवडणूक कोणी लढवलेली होती, तर शांताराम मोरे. सो हे नाव लक्षात ठेवा, शांताराम मोरे विरुद्ध GV मावळणकर यांनी पहिल्या लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली होती, ज्यामध्ये
जी.व्ही. मावळणकर हे या ठिकाणी सभापती म्हणून त्या ठिकाणी निवडून आलेले होते. ओके. ओम बिर्ला यांच्या बाबतीत लक्षात ठेवा, ओम बिर्ला यांनी के सुरेश जे आहे इंडियन नॅशनल काँग्रेसचे केरळ पक्षाचे उमेदवार आहेत किंवा जे खासदार आहेत, तर त्यांचा पराभव करून या ठिकाणी दुसऱ्यांदा त्या ठिकाणी काय केलेलं आहे, तर लोकसभेच्या निवडणूक या 18व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे किंवा सभापती म्हणून 2019 पासून ते या ठिकाणी कार्यरत आहेत, असं आपण लक्षात ठेवू शकतो. राजस्थानतील कोटा मतदारसंघातून ते निवडून येतात आणि 3दा ते लोकसभेचे सदस्य राहिलेले आहेत. त्यानंतर आहे PIBच्या बाबतीत लक्षात ठेवा, PIB प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या बाबतीत महासंचालकपदी धीरेंद्र ओझा यांची नियुक्ती झालेली आहे. ओके. आपले जे काही प्रेस काउन्सिल ऍक्ट वगैरेवर जो काही प्रसार अधिनियम आहे किंवा प्रसार माध्यम आहे, तर त्या सिलेबस अंतर्गत प्रश्न विचारला जाऊ शकतो. PIBची जी काही स्थापना आहे ती 1920 ला सेंट्रल ब्युरो ऑफ इन्फॉर्मेशन या नावाने करण्यात आली. पहिले जे काही PIBचे संचालक कोण होते, तर LF रुजब्रुक. ओके. सो रुजब्रुक हे पहिले या सीबीआय म्हणजे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्फॉर्मेशन जे 1920 ला स्थापन झाली होती, तर त्याचे अध्यक्ष होते किंवा संचालक होते. 1941 मध्ये पहिले भारतीय J. नटराजन यांची या ठिकाणी PIBच्या किंवा तत्कालीन CBI किंवा सेंट्रल ब्युरो ऑफ इन्फॉर्मेशनच्या अध्यक्षपदी किंवा संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. याच्या नावात कधी बदल झालेला आहे, तर 1946 मध्ये प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो अशा पद्धतीने नावात बदल झालेला आहे, तर ते लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर आहे सुप्रीम SC/ST मधील जातनिहाय उपवर्गीकरणास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिलेली आहे, तर ते लक्षात ठेवा. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब मधील जातनिहाय जे काही उपवर्गीकरण आहे, तर ते वर्गीकरणास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिलेली आहे. ओके. सो सब क्लासिफिकेशन संदर्भात ते दिलेलं आहे. निर्णय कधी दिला, तर 1 जुलै 2024 ला हा निर्णय दिलेला आहे. आधीचा जो काही निर्णय होता, तर ते उलटले. आधीचा निर्णय म्हणजे काय, तर EV चिन्नय्या वर्सेस आंध्र प्रदेश या खटल्यामध्ये 2004 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं होतं की सुप्रीम कोर्ट शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब जमातीच्या आरक्षणात उपवर्गीकरण करता येणार नाही, अशा पद्धतीचा न्यायनिवाडा या EV चिन्नय्या वर्सेस आंध्र प्रदेश या खटल्यात देण्यात आलेलं होतं. मात्र 2024 मध्ये त्याच्यामध्ये जे काही हा जो काही आधीचा निर्णय आहे त्याच्यामध्ये बदल करण्यात आला आणि आता सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं आहे की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या मध्ये जातीनिहाय उपवर्गीकरणास त्यांनी मान्यता दिलेला आहे. ओके. निर्णय काय दिला, तर निर्णयामध्ये काय कशाचा समावेश होतो, तर सर्व जे काही शेड्यूल कास्ट व शेड्यूल ट्राईब आरक्षणात वर्गीकरण करता येणार. क्रिमिलियर हे तत्व लागू केले जावे. ओके. जे फक्त ओबीसीना लागू आहे, तर मागासवर्गीयांना लागू असणारे जे काही क्रिमिलियर तत्व आहे, तर यांना देखील लागू करण्यात यावे अशा पद्धतीचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे किंवा देण्यात आलेला आहे. आरक्षण हे पहिल्या पिढीपुरतेच मर्यादित असावे अशा पद्धतीने या ठिकाणी देण्यात आलेले आहे. ओके. कलम 342 काय मध्ये सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गांची यादी राज्यांच्या अखत्यारीत असेल अशा पद्धतीची तरतूद आहे. कलम 341 मध्ये अनुसूचित जातींच्या यादीत राज्य बदल करू शकत नाही. ओके. सो अशा पद्धतीचा निकाल जे आहे ते सुप्रीम कोर्टने देण्यात दिलेला आहे. ओके. सो हा अधिकार भारताच्या प्रेसिडेंटकडे आहे अशा पद्धतीचा जो काही न्यायनिवाडा आहे ते सुप्रीम कोर्टने अलीकडे 2024 मध्ये देण्यात आलेला आहे, तर ते लक्षात ठेवायचं आहे. कलम 342 अंतर्गत सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गांची यादी राज्यांच्या अखत्यारीत असेल, मात्र त्याच्यामध्ये बदल करावे किंवा जे 341 मध्ये अनुसूचित जातींच्या यादीत राज्य बदल करू शकत नाही, हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. ओके. सो 341 कलमाच्या बाबतीत या ठिकाणी दिलेला आहे आणि तो अधिकार कोणाकडे आहे, तर भारताच्या प्रेसिडेंटकडे आहे अशा पद्धतीचे निकाल दिलेला आहे. ओके. सो लक्षात ठेवायचं आहे. UPSCच्या अध्यक्षपदी प्रीती सुदान यांची निवड झालेली आहे किंवा नियुक्ती झाली. कॅबिनेट सेक्रेटरीपदी, ओके. सो लक्षात ठेवा, आपलं जे काही प्रशासन आहे, तर त्या प्रशासनामध्ये जे काही कॅबिनेट सेक्रेटरी वगैरे आपल्या सिलेबसचा पॉईंट आहे, तर त्यावर आयोग प्रश्न विचारत असतो. सो TV सोमनाथ. ओके. सो TV सोमनाथ किंवा TV सोमनाथन यांची नियुक्ती कॅबिनेट सेक्रेटरी मधून करण्यात आलेली आहे. 1987 बॅचचे, ओके, 1987 या वर्षी या बॅचचे IAS अधिकारी आहेत. तामिळनाडू कॅडरचे ते IAS अधिकारी आहेत. या आधी ते वित्त सचिव व खर्च विभागाचे सचिव होते. वित्त सचिव किंवा खर्च विभागाचे ते सचिव होते. कॅबिनेट सेक्रेटरी यापदी TV सोमनाथ यांच्या आधी राजीव गौबा हे होते. ओके. सो ते लक्षात ठेवायचं. आणि अलीकडे TV सोमनाथन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कार्यालय त्यांचा कार्यकाळ किती असतो, तर 2 वर्षाचा निश्चित कार्यकाल आहे. मात्र काही सर्टेन केसेसमध्ये
एक्सेप्शन दिलेलं आहे, एक्सटेंडेबल कार्यालय किती 4 वर्षाचा पर्यंत वाढवता येऊ शकतो. ओके, सो ते लक्षात ठेवायचं आहे. निश्चित कालावधी 2 वर्ष, मात्र एक्सटेंडेबल कार्यकाल किती आहे तर 4 वर्षापर्यंत वाढवता येऊ शकतो. नंतर आहे महाराष्ट्राच्या राज्यपालपदी CP राधाकृष्णन यांची काय करण्यात आली, नियुक्ती करण्यात आली किंवा निवड करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राचे ते 21वे राज्यपाल ठरलेले आहे. यापूर्वी ते झारखंडचे राज्यपाल होते आणि त्याही आधी तेलंगणा व पुडुचेरी याचे अतिरिक्त राज्यपालाचे कार्यभार, ओके, सो पुडुचेरीचे प्रशासक म्हणून आणि तेलंगणाचे राज्यपाल म्हणून त्यांनी अतिरिक्त कार्यभार पार पाडलेला आहे. मात्र महाराष्ट्राच्या राज्यपाल होण्यापूर्वी ते झारखंडचे राज्यपाल होते, ते लक्षात ठेवा. त्यांचा जन्म 1957 मध्ये तामिळनाडू या ठिकाणी झालेला आहे. 1998 मध्ये ते लोकसभेचे पहिल्यांदा लोकसभेत निवडून गेले. कोइंबतूर मतदारसंघातून ते निवडून गेलेले होते. 2004 मध्ये संसदीय शिष्टमंडळाचे सदस्य युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनला संबोधित केलेलं होतं. ओके, सो एक संसदीय सदस्यांचे शिष्टमंडळ 2004 मध्ये युनो मध्ये गेलेलं होता. तर त्या ठिकाणी यांचा समावेश होता, CP राधाकृष्णन यांचा. त्यानंतर आहे नगराध्यक्षांचा कालावधी 5 वर्षाचा करण्यात आलेला आहे. तशा पद्धतीचा जो काही निर्णय आहे तो महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करून जे काही नगराध्यक्षांचा कार्यकाळ आहे ते 5 वर्षाचा करण्यात आलेला आहे. याआधी किती 2.5 वर्षाचा कार्यकाळ त्यांना होता, सो ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे सेंट्रलाइज पब्लिक ग्रीव्हन्सेस रिड्रेसल मॉनिटरिंग सिस्टम, ज्याला CPG RAMS. ओके, सो हे फुल फॉर्मच लक्षात ठेवा. सेंट्रलाइज पब्लिक ग्रीव्हन्स रिड्रेसल अँड मॉनिटरिंग सिस्टमचे अनावरण करण्यात आलेले आहे. थोडक्यात हे एक प्रकारचे इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल तक्रार निवारणासाठी एक पोर्टल आहे, ज्यामध्ये सार्वजनिक अधिकाऱ्यांबद्दल सेवाविषयक तक्रारी नोंदवण्यासाठी या पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला आहे. 24/7 हे ऑनलाईन व्यासपीठ अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे. ओके, त्यानंतर आहे 23व्या विधी आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. ओके, सो 23व्या विधी आयोगाची स्थापना, जे आपण लॉ कमिशन म्हणतो, तर त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. कालावधी 3 वर्षासाठी हे 23वा विधी आयोग असणार आहे. सप्टेंबर 2024 ते ऑगस्ट 2027 पर्यंत असणार आहे. कार्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी हेडक्वार्टर आहे. रचना, आता विधी आयोगाच्या बाबतीत बेसिक माहिती असणे गरजेचं आहे. 1 अध्यक्ष आणि 4 पूर्णवेळ सदस्य असतात आणि मॅक्स 5 अर्धवेळ सदस्य असतात. ओके, सो 1 अध्यक्ष आणि 4 पूर्णवेळ सदस्य आणि अर्धवेळ सदस्य किती असतात तर 5 असतात, तर ते लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये डिपार्टमेंट ऑफ लीगल अफेअर्सचे सचिव आणि लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंटचे सचिव हे पदसिद्ध सदस्य असतात, सो ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. डिपार्टमेंट ऑफ लीगल अफेअर्स याचे सचिव आणि डिपार्टमेंट ऑफ लेजिस्लेटिव्ह, ओके, सो लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंटचे सचिव हे पदसिद्ध सदस्य असतात. अध्यक्ष न्यायमूर्ती दिनेश महेश्वरी हे या ठिकाणी 2025 मध्ये जे काही अध्यक्षासाठी जे काही नामांकन आहे किंवा नियुक्ती आहे ते करण्यात आलेले आहे. मात्र 2024 मध्येच हे गठीत करण्यात आलेलं होतं. 23व्या विधी आयोगाची स्थापनेसंदर्भात घोषणा करण्यात आली होती. ओके, सो अध्यक्ष कोण आहेत तर या 23व्या विधी आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती दिनेश महेश्वरी आहेत. 22व्या विधी आयोगाचे अध्यक्ष आपल्याला विचारला जाऊ शकतो, न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांचा कार्यकाळ 2020 ते 23 असा आणि त्यानंतर एक्सटेंड करण्यात आलेलं होतं 2024 पर्यंत. ओके, त्यांनी जवळपास रिपोर्ट क्रमांक 278 ते 289 असे जवळपास त्यांनी किती रिपोर्ट सादर केलेले आहेत तर 11 रिपोर्ट त्यांनी सादर केलेले आहेत. ओके, सो रिपोर्ट लॉ कमिशनचे रिपोर्ट क्रमवारी जर आपण बघितलं तर 278 ते 289 या 22व्या विधी आयोगाने सादर केलेलं आहे. ओके, सो विधी आयोगाच्या बाबतीत लक्षात ठेवा, एक नॉन कॉन्स्टिट्युशनल आणि नॉन स्टॅट्युटरी बॉडी आहे, म्हणजे घटनात्मकही नाही आहे आणि काय म्हणू शकतो तर बिगर घटनात्मक आणि बिगर वैधानिक. ओके, सो नॉन कॉन्स्टिट्युशनल नॉन स्टॅट्युटरी बॉडी आहे. 1833च्या चार्टर ऍक्ट नुसार पहिल्यांदा मॅकॅले, ओके, सो चार्ल्स मॅकॅले यांच्या अध्यक्षतेखाली विधी आयोग स्थापन करण्यात आले होतं. स्वातंत्र्याच्या नंतर MC सेटलवाड हे विधी आयोगाचे अध्यक्ष होते, पहिले अध्यक्ष, तर ते लक्षात ठेवायचं आहे. महिलांचे किमान वय 21 वर्ष, महिलांचे विवाहाचे किमान वय 21 वर्ष करण्यासंदर्भात जी काही विधेयक आहे ते हिमाचल प्रदेश या ठिकाणी काय करण्यात आले तर एकंदरीतच हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये महिलांचा विवाहाचे वय 21 वर्ष करण्याच्या संदर्भाने निर्णय किंवा विधेयक मांडण्यात आलेला आहे. कसं विवाहाचे वय किमान वय
हिमाचल प्रदेश सो ते एक लक्षात ठेवा. भारत सरकारने 2020 मध्ये जया जेटली यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली, जी काही लग्नाचे वय, मुलींच्या लग्नाचे वय वाढवण्यासंदर्भाने ही समिती स्थापन करण्यात आली होती इंडियन गव्हर्नमेंटद्वारे. ओके, 2020 मध्ये जया जेटली समिती, तर ते एक लक्षात ठेवा. अंदमान निकोबार बेटाच्या राजधानीचे नाव श्री विजयपुरम करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यात सुधारणा करण्यात आलेली आहे किंवा सुधारणा करण्यासाठी एक दांगट समिती आहे. ओके, आपण जे काही जमीन महसूल कायदा 1966 अभ्यासत असतो, तर त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी दांगट समिती हे आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. ओके, त्यानंतर आहे वन नेशन वन इलेक्शन, सो ते लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आपण या ठिकाणी थांबूयात, म्हणजे ऑगस्ट 2024 पर्यंत जे काही मॅगझिन्स आहेत तर ते आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. त्यानंतरच्या दुसऱ्या पार्टमध्ये फेब्रुवारी किंवा मार्च 2025 पर्यंतचे मॅगझिन्स आपण कव्हर करणार आहोत. ओके, वन नेशन वन इलेक्शन या संदर्भाने जी काही समिती आहे तर त्या समितीच्या शिफारशी मंत्रिमंडळाने स्वीकारलेल्या आहे. ओके, ही समिती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली होती आणि याचे सचिव कोण होते तर डॉक्टर नितेश चंद्रा हे याचे सचिव होते या समितीचे. 7 सदस्य, यामध्ये 7 सदस्य होते. ओके, सो 7 सदस्य या समितीमध्ये होते, ज्यामध्ये अमित शहा गृहमंत्री, अधीर रंजन चौधरी, ओके, गुलाम नबी आझाद, एन के सिंग जे काही वित्त आयोगाचे 15वे वित्त आयोगाचे अध्यक्ष होते एन के सिंग, सो त्यांचा देखील समावेश होता. सुभाष कश्यप, हरीश साळवे आणि संजय कोठारी, सो यांचा समावेश असलेली ही 7 सदस्यीय समिती होती आणि त्यामध्ये अध्यक्ष कोण होते रामनाथ कोविंद. ओके, सो एकंदरीत 7+1 8, सो 8 सदस्यीय समिती आपण म्हणू शकतो. अहवाल कधी सादर केला तर 14 मार्च 2024 रोजी त्यांनी अहवाल सादर केला आणि अहवाल राष्ट्रपतींकडे त्यांनी सादर केला. 18 सप्टेंबर 2024 ला या अहवालावर जे काही मंत्रिमंडळाने स्वीकृती दर्शवलेली आहे. ओके, सो एकंदरीतच कॅबिनेटने किंवा मंत्रिमंडळाने स्वीकृती दिलेली आहे 18 सप्टेंबर 2024 मध्ये. या समितीने वन नेशन वन इलेक्शनच्या समितीने 15 सुधारणांची शिफारस केली आहे. ओके, सो ते डिटेल आपण बघणार नाही, सो तुम्ही हवं तर जी काही परिक्रमा मॅगझिन आहे त्या ठिकाणी तुम्ही वाचून घेऊ शकता. आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी रिव्हिजन करतो आहोत. सो किती सुधारणांची शिफारस केलेली आहे तर 15, ज्यामध्ये कलम 82A, कलम 83, कलम 172 व 324 यामध्ये या कलमांमध्ये सुधारणा सुचवलेल्या आहेत. ओके, सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जानेवारी 2024 ते ऑगस्ट 2024 पर्यंतचे मॅगझिन्स आणि त्यावर आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने जे जे काही डेटा होता तर आपण या ठिकाणी बघितलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण सप्टेंबर 2024 ते मार्च 2025 पर्यंतचे जे काही परीक्षाभिमुख माहिती आहे तर ते दुसऱ्या पार्टमध्ये बघणार आहोत. सो अशा 2 पार्टमध्ये आपला जो काही GS2चा करंट अफेअर्स संदर्भात जे काही माहिती आहे ते कव्हर होईल. त्या पद्धतीने आपण हे लेक्चर कंडक्ट करतो आहोत. ओके, सो थांबूया या ठिकाणी. सो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू, धन्यवाद.